आता तुमच्या काही रिस्पॉन्स जे आहेत प्रायमरी रिस्पॉन्सेस 5 लिहा असं म्हटलेलं होतं. त्यानंतर मेथड ऑफ स्टडी तुमची काय आहे, डिटेल किंवा डिटेल्ड जी आहे ती बघायला पाहिजे होती. आणि अभ्यासाच्या पद्धतीविषयी काही प्रश्न विचारलेले होते खाली जे आहे ते, की GS तर तुमचं किती आलेलं जे आहे ते. आता हा प्रश्न विचारण्याचं लॉजिक काय आहे की ज्यांनी मेन्स दिलेले लोक आहेत अशा लोकांचे बरेच, आता माझेच विद्यार्थी 8-10 नावं बघितले, त्यांचे 120+ बऱ्याच जणांचे आहेत. आता 2 प्रश्न तुमच्या समोर आहेत. एक प्रश्न असा आहे की जो मेन्स दिलेल्या लोकांना पण येत नाही, तुम्हाला येत नाही आहे, तुम्ही म्हणजे फ्रेश मेन्स न दिलेले, तर याचा अर्थ ते व्हॅलिड आहे. पण एक प्रश्न असा आहे की जो तुम्हाला येत नाही आणि मेन्स दिलेल्या लोकांना येतो, तर तो प्रश्न म्हणजे याचा अर्थ की वी आर इन ट्रॅप आर वी आर प्रॉब्लेम. याचा अर्थ की मग आपल्याला हा प्रश्न का आला नाही, कारण हे लोक माहिती आहे आपल्याला की आयोग दरवेळेला किती 1000-1200 लोकांना घेतच नाही आणि सिलेक्शन केलेले 70% लोक परत परीक्षा देतात. म्हणजे याचा अर्थ की 1600 ते 1800 लोक आपल्या पुढं आहेत की ज्यांना हे येतं. 1600 ते 1800 लोकांची कॉम्पिट करायला पाहिजे. तर ऋषिकेश भांगे पाटील नावाचा विद्यार्थी होता ना IRS झालेला, त्याचा स्कोर त्यानं 3 प्री दिल्या होत्या. पा तो इथं पुण्यामध्येच IRSला आहे. पा 194, 196, 193 हे प्रीचे स्कोर आहेत त्याचे. UPSCला जे आहे आपला, जेव्हा MPSCला मेन्सला 2006 ते 11 मध्ये होतो त्यावेळेला तो आपल्या रूपमती नावाची स्टुडंट होती, त्याच्या बॅचला राजेश होता तो महाराष्ट्रात त्यावेळेला पहिला आला होता. तर तो जाताना मला म्हणाला MPSCला, सर किती स्कोर लागतो. मी म्हणलं 110, 115 पाहिजे आपल्याला MPSCला. तो म्हणलं नाही, टॉपरचा स्कोर किती. म्हणलं मला माहीत असणारा मनुष्य 182 आहे. तो पेपर सोडून आला आणि म्हणला सर माझे 186 बरोबर आले. म्हणजे तुम्ही दुनिया केवढी, ज्याच्या डोक्या एवढी. त्यामुळं याच्यामध्ये तुम्ही कसा विचार करता, तुमच्या बाजूनं काय प्रकारचे रिस्पॉन्सेस त्याला देता, ही प्रोसेस आहे. आता एक बाजू आहे, आता समजा एक फ्रंटलाईनला एक आर्टिकल आलेलं आहे किंवा येईल ऑनलाईनला जे बघितलेलं होतं त्याच्यामध्ये केलेली चर्चा आहे. तुम्ही वायरमध्ये काही वाचलं, याच्यावरचं स्क्रोलला काही मटेरियल आहे की व्हाय दिस हॅपन्ड अँड हाऊ दिस हॅपन्ड, याचं आर्ग्युमेंट जे आहे ते. त्यामुळे याच्यावर सो कॉल्ड एक्सपर्ट काय म्हणतात, प्रिंटमधले डिजिटलच्या मधले काय म्हणतात, याच्यावर आउट ऑफ UPSCचे लोक काय विचार करतात, जी यांचा UPSCशी संबंध नाही आहे, म्हणजे असे प्रायव्हेट सेक्टरमधले लोक जे आहेत. जसं आता तुम्ही हे काय बघितलेलं आहे की आत्ता आपल्या UPSC चेअरचा इंटरव्ह्यू आला आणि ते म्हणले की PIB वाचायला पाहिजे. PIB वाचायला पाहिजे याचा अर्थ काय की NCERT करायला पाहिजे, एवढंच ते कॉमन आहे ना. मग हे जर तुम्हाला सांगायला लागतं याचा अर्थ की ॲब्सोल्युटली इरिलेव्हंट आहे आपण. त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये वी आर डेड अँड इरिलेव्हंट. त्यांचं स्ट्रक्चर स्टेटचं स्ट्रक्चर आहे, स्टेट वाचायचं कळत नाही आपल्याला, याचा अर्थ व्हॉट वी आर डुईंग. म्हणजे आपण या सगळ्या स्ट्रक्चर याच्यामध्ये काय करतो, कारण योजना आहे, कुरुक्षेत्र आहे, संसद TV आहे किंवा गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट आहे. हे 1000 जणांनी 1000 वेळा आपण सांगितलेलं आहे. स्टेटचा सोर्स जो आहे तो तुमचा सोर्स कुठे आहे, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचा असेल किंवा PTIच्या बातम्या असतील. म्हणजे गव्हर्नमेंट जे ऑफिशियली देतं त्याचं काय काय आर्ग्युमेंट जे आहे हे सगळ्यांनीच फॉलो केलेलं आहे, त्याच्यामधून आलेल्या गोष्टी ज्या. कारण आपला प्रॉब्लेम काय, वेळ कमी आहे आणि त्यामुळे सुरुवातीपासून आपण जर असं बघितलं, म्हणजे आता समजा मी 97ला शिकवायला सुरू केलं, तर त्यावेळेचे विद्यार्थी विश्वास नांगरे त्यावेळेला होता, आनंद पाटील होता. आता आनंद याला SNTला किंवा कुठं तरी होता, ह्याला तामिळनाडूत होता. 97-98 आनंद काय म्हणायचा, सर एक पोस्ट असेल का नाही, तर मी आहे. कोण आहे काय मला माहीत नाही, भारतात एकच पोस्ट आहे तर दॅट इज माय पोस्ट. आणि त्या प्रकारचं इमॅजिनेशन होतं. त्यावेळेची चर्चा काय आहे की समजा क्रोनिकल नावाचं मॅगझिन सगळे वाचायचे, तर दिल्लीवाल्यांना 6:55ला कळालं तर आपल्याला 6:50ला कसं कळेल, म्हणजे माध्यम जे आहे. त्यामुळे ही सगळी स्पर्धा जी आहे की इन्फॉर्मेशन मिळवणे आणि ती डायजेस्ट करणे. आत्ताच्यात काय इन्फॉर्मेशन एक्सप्लोड झालेली आहे, हायपर रिअल जगाचा आपण भाग आहोत आणि त्यामुळे याच्यात इन्फॉर्मेशन काय आहे हे कळत नाही. तसा इश्यू नव्हता आधीच्या लोकांना की ही इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळे यात मिस इन्फॉर्मेशन, आजचं जर तुम्ही सुप्रीम कोर्टाचं वाचला, सुप्रीम कोर्ट काय म्हणालं, ओव्हर क्वालिफिकेशन मे बी डिस्क्वालिफिकेशन, ओव्हर इन्फॉर्मेशन मे बी डिस्क्वालिफिकेशन. ओव्हर इन्फॉर्मेशन जे आहे आणि त्यामुळं याचा सत्सद विवेक कोणाला, क्षीरनिर विवेक तुम्हाला करायचा, निरक्षर विवेक करायचा, तर हा कोण करणार आहे, तुम्हालाच करणार. मग ती क्षमता आपल्याला द्यायला पाहिजे. या 4 गोष्टी मांडलेल्या, याच्यात मला योग्य काय आहे
हे योग्य सगळी संपूर्णता आपल्याला कळायला पाहिजे. कारण काय तर आय हॅव कम्प्लिटेड पर्टिक्युलर स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन. 10th असेल, 12th असेल, नीट असेल, काय JEE असेल, तुमचं BA असेल, MA, कुठले फार्मसी काही असेल, तुमचं इंजिनिअरिंग असेल, कुठल्याही प्रकारचं असेल, तर हे पूर्ण झालेलं आहे. याच्यातनं तुमच्याकडे एक क्रिटिकल रिफ्लेक्शन आहे असं गृहीत आहे. आणि त्यामध्ये सिलेबस म्हणतात की ग्रॅज्युएशन लेवलचा सिलेबस आम्ही देणार आहे. आणि फक्त ऑप्शनलच्या ह्याच्यामध्ये त्यांनी मराठी लिटरेचर किंवा सगळं लिटरेचर म्हणलं की इट्स हायर दॅन BA आणि लेसर दॅन पोस्ट ग्रॅज्युएशन, म्हणजे ऑनर्सच्या लेवलचा सिलेबस. आता ऑनर्सच्या लेवलचा सिलेबस तुम्ही कुठल्याही विद्यापीठातल्या विचारला, आता थापर युनिव्हर्सिटी आहे चंदीगडच्या आपल्या पंजाबमध्ये, आपले क्रिया आहे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी तुम्ही बघितल्या किंवा गव्हर्नमेंटच्या बघितल्या, कुठल्याही सेंट्रल युनिव्हर्सिटीज बघितल्या, स्टेट युनिव्हर्सिटी बघितली, त्यांना विचारलं की तुमच्यामध्ये ऑनर्स म्हणजे काय, तर ते सांगतील की सगळे, आता समजा तुम्ही फर्ग्युसनचे बुक लिस्ट बघितली तर त्यात टॉपिक वाईज लिस्ट असते ना. म्हणजे ब्युरोक्रेसीचं बेसिक इथिक्स काय आहे, बेसिक इथिक्स आहे की तुम्ही जे वाचता त्याचे सोर्सेस आणि पेज नंबर तुम्हाला माहीत पाहिजे, अदरवाईज ते वाचताच कामा नाही. कारण तुम्ही कलेक्टर तुम्ही म्हटलं की आज पुणे बंद कारण पुणे आमच्यामध्ये डिझास्टरमध्ये जाणार आहे, तर खुद हे लारे मी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या अंतर्गत तुम्हाला असं सांगतो की आपल्याला धोका आहे. त्यामुळे ब्युरोक्रेसी ज्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही जाणार त्या स्ट्रक्चरचं बेसिक, ज्याला आपण फंडामेंटल्स काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. आणि हे जाणून घेण्याची गटपट तुमची पाहिजे. म्हणजे मला माहिती आहे, क्लासवाल्यांना माहिती आहे, मार्केटला माहिती आहे, तुम्हाला कुठं माहिती आहे. मग ज्यांना माहिती आहे ते वेगळंच सरकतील. मग हे जाणून घेण्याचे मार्ग काय, 2 पॉईंटमधलं अंतर सगळ्यात कमी असतं ना, स्ट्रेट लाईन. त्यामुळे तुम्ही, आपण म्हणलं ना की मधले नको ना, मध्यस्थ नकोच आहे, तुम्ही तुमचं आर्ग्युमेंट बघा, चुकीचं असेल पण तुमचं आहे. माझ्या मते UPSC म्हणजे हे 10 गोष्टी आहेत. आता असा एक्झरसाइज तुम्ही केला तर प्रत्येकाचं वेगवेगळं उत्तर येईल. UPSC म्हणजे काय असं तुम्ही लिहिलं, प्रत्येकाचं वेगळं होईल. त्यामुळे तुमचं इमॅजिनेशन UPSC म्हणजे काय आहे. आता UPSCच्या बाजूने झालेली आत्ताची अंडरस्टँडिंग जर बघितलं तर का असे मोठे प्रश्न जे आहेत ते विचारले, ते काय विचारू नये आणि त्यांनी ते का विचारले याचं कारण कोणी वाचतच नाही. अनेक वेळा आपल्या चर्चेमध्ये आलेलं आहे. आत्ताच्या ह्याच्यात काय डिजिटल किंवा त्याच्या आधीपासून थोडंसं जे आहे ते म्हणजे तुमच्या वाचनाची कौशल्य, स्किल गेलेलं. कारण आता मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, तुम्ही व्हिडिओ पाहताय आणि तुम्ही काय करताय, ऐकताय. बघणे आणि ऐकणे ह्या 2 लेसर ॲक्टिव्हिटी आहेत. त्यांनी जेव्हा डिजिटल TCSला दिलं हे आणि त्यांनी डिजिटलमध्ये नेलं की तुम्ही ऑनलाईन नीटसारखा पेपर सोडवा किंवा याच्यासारखा सोडवा, तर आत्ता जे चाललेलं आहे तुमचं त्यात पार्शली करेक्ट केलं. आत्ता चाललेली सगळी प्रोसेस फ्लॉड आहे. याचं कारणच काय आहे तर ती रिक्वायरमेंटच नाही आहे. आपल्याला कोणीही उशिरा पेपर देणारच नाही आहे. मागच्या वेळेला आता 3 विद्यार्थी माझेच होते ना गेल्या 2 वर्षात की जे मेन्सला 20 मिनिटं गेले आणि UPSCने त्यांना हाकलून दिलं. म्हणजे चालणार कॉज जेन्युइन होते की माझं सायन्सला सेंटर होतं, ट्रॅफिक अचानक खूप आले, पण हे सगळं कॅल्क्युलेशन करण्यालाच कलेक्टर म्हणतो ना आपण. मग हे सगळे कॅल्क्युलेशन कुठं आहेत आपले. मिसहॅप होणार आहे, मग मिसहॅप झाला तर त्याला बॅकअप काय आपला. या अर्थानं 3 ट्रँगल जे आपण म्हणतो ना की UPSC आहे, मार्केट आहे आणि तुम्ही आहे. तर UPSC, मार्केट आणि तुम्ही याच्यातलं तुम्हीच विश्लेषण कुठं आहे. UPSC बद्दल तुम्हाला खूप जण सांगतील, माझे माझ्यासारखे लोक खूप लेक्चर देतील. मार्केटमध्ये काय काय गोष्टी सगळ्या सांगतील, मटेरियल आहे. तुमचं रिफ्लेक्शन कुठं आहे. हू आर यू, को अहम, तत्वमसी अहम ब्रह्मास्मी, मी कोण आहे, माझं स्वरूप काय, मला हे का, वाय आय एम हिअर, मी याच्यामध्ये काय आहे. आता हा प्रश्न उदाहरणार्थ विश्वासला विचारला होता. आपल्या सुरेंद्रनाथ नावाचे मिलिटरी होते, त्यांचं पॅनल होतं. तो म्हणला सर आय एम हिअर टू स्ट्रगल. इंटरव्ह्यूचं ह्याच्यातलं जे आहे ते पॉईंट याच्यातला जो आहे की तुम्ही कोण आणि काय आलेलं आहे याच्यामध्ये. तर मी पोस्ट मिळवायला आलेलं असं जर असेल तर मग त्याचे मार्ग कुठले आहेत आणि ते मार्ग मिळवण्याचे तुमची मेथॉडॉलॉजी काय आहे. हाफ हार्टेडनेस, हाफ इन्फॉर्मेशन किंवा इल्युजन्स हे जे आहेत ना हे सोडून द्यायला पाहिजे. ही इल्युजन्स काय की मला असं वाटलं, सगळ्यात भंपा वाक्य काय, मला असं वाटलं, असं कसं काय वाटलं. आणि ह्या वाटण्याला काय अक्कल आहे का खाली. अक्कल म्हणजे बुद्धी, ती कुठं आहे, ती नाही आहे. मग ती नसेल तर आपण मूर्ख आहोत हे वारंवार सिद्ध करण्याची गरजच नाही. लिहिलेलंच आहे तिथं. स्टुडंटचा अर्थच काय आहे, बॅक साईडला तोच आहे. त्यामुळे क्रिटिकली जायला पाहिजे. आता जुन्या लोकांच्या अर्थशास्त्र तुम्ही वाचलं तर अर्थशास्त्रात काय म्हणलेलं आहे, खटवा रोड नको. खटवा रोड विद्यार्थ्यांना शिक्षण, खाट्यावर बसून अभ्यास करणारे लोक जे आहेत हे नको.
याचा अर्थ शिक्षणशास्त्रामध्ये अभ्यासाच्या काही मेथडॉलॉजी ज्या आहेत त्या चुकीच्या बरोबर सगळ्या तुम्हाला सांगतील. पेडागॉगी ऑपरेसमध्ये तुम्हाला पावलं प्रयोग सांगेल की अभ्यास कसा करावा. तुम्हाला जर अल्टरनेटिव्ह एज्युकेशन मेथड नावाची गोष्ट राहणारच नाही. तुम्ही कसाही अभ्यास केला तर व्हॉट इज युअर मेथडॉलॉजी. तर मेथडॉलॉजी तुम्ही आधी सेट करा. कंटेंट आपल्याला घेता येईल की मी जसं म्हणलं की आता मी लिटरेचर मी लिहिणार आहे ते कथेतच लिहिणार आहे. दॅट इज माय मेथड. मी कंटेंट कुठलं आहे, हा अनुभवावर कथा लिहीन, या अनुभवावर कथा लिहीन. त्यामुळे त्या मेथडवर काम करायला पाहिजे आणि जे आपण विचार करतो त्याच्यावर रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. आता सगळ्या आठवड्यात काय सांगलेलं आहे, उदाहरणार्थ बशीर बद्र. पण कोण आहे बशीर बद्र? त्याला तुम्ही कुठं लोकेट केलेलं आहे? लोकेट करा. तुम्ही म्हणला की आता मला माहीत नाही, मी जनरल मनुष्य आहे, माझं फिजिक्स आहे, पण कौमी लिटरेचर होतं, मग तरक्कीमंद लिटरेचर आलं, मग महावीर लिटरेचर आलं. हे उर्दू पोएट्रीतले टप्पे आहेत ना. मग या टप्प्यांमध्ये तुम्ही म्हणलं की तिसऱ्या टप्प्यामध्ये मला दिसते मॉडर्निस्ट लाईन जी आली त्याच्यामध्ये त्या लाईनमध्ये बशीर बद्रला लोकेट करायला पाहिजे. बशीर बद्रच्या पोएम जरूर आहे पण दॅट इज फ्रॅगमेंट. आजचा इश्यू जो आहे की फ्रॅगमेंटेड काय आणि मॅक्रो काय याची कोरिलेशन कुठं आपल्याला सापडते. जसं आता समजा आता काय लाईव्ह चाललेली याची परिषद आहे CJPची, पण मग परवाच्या याच्यामध्ये लोकसत्ता प्रदेशानुसार कॉक्रोचेस बदलतात कसे, कॉक्रोचची हिस्ट्री, त्याच्यावर असणारे स्पीसीज, म्हणजे त्याच्या डिटेलिंग किती करता तुम्ही. गॉड ऑफ स्मॉल थिंग जे आहे त्याच्या डिटेल्समध्ये जाण्याची क्षमता वाढायला पाहिजे. आणि बेसिक तुम्ही वाचता का? आपल्याकडे 20 मिनिटं आहे तर मी प्रायव्हेट लोकांना का वाचेल ना. हे आपण आधी पण म्हणलेलं आहे. आता समजा मी पेपर काढत असतो का नाही प्रायव्हेटवाले, तर प्रायव्हेटवाल्यांचं ऐकायला पाहिजे. प्रायव्हेटवाले कधीच पेपर काढू शकणार नाहीत. मी जर TCSला सांगितलं तुम्ही पेपर काढा तर आपण प्रायव्हेटवाल्यांचं ऐकू. पेपर काढणारे लोक कोण आहेत त्याला फॉलो करायला पाहिजे. मग ते तुम्ही फॉलो कसे करणार? इग्नूमध्ये त्याची बिब्लिओग्राफी दिलेली आहे की हे लोक आपले अभ्यास आहेत. तुम्ही सोशलचा अभ्यास करताय, मराठी लिटरेचरचा अभ्यास करताय, पॉवॅडचा अभ्यास करताय, तर त्याचे ऑथर कोण आहेत, हे प्रश्न काढणारे कोण लोक ज्यांना UPSC नेमते किंवा MPSC नेमते. मागं म्हटलं तसं MPSCचे काही पेपर UPSCपेक्षा अवघड आहेत. आत्ताचे जे काढलेले आहेत, आत्ताचे जे पेपर आहेत त्यातले काही प्रश्न तुम्ही बघितले तर ते UPSCला खूपच सरपास करतात. पॉईंट याच्यातलं आहे की हे जे प्रश्न करते ते कोण आहेत याच्यापर्यंत तुम्हाला जायला पाहिजे. आणि हे क्लासवाले मार्केटवाले तुम्हाला जाऊनच देणार नाही. आमच्यासारखे लोक कशाला जाऊन देतील? कारण आम्हीच बंद होईल ना, आमचं दुकानच बंद होईल. त्यामुळे हा कॉमन सेन्सचा भाग आहे ना. कॉमन सेन्स म्हणजे डोक्याचा भाग आहे की आपल्याला मी 18, 19, 20 जे काय JNG असेल, अल्फा काही असेल जे आहे तसा मनुष्य आहे. मला माझं टार्गेट हे करायचं आहे तर त्या टार्गेटशी बोलायला पाहिजे ना. तर टार्गेट काय म्हणतं मग ते कुठं लिहितात लोक? लिहितात ना, म्हणजे वेगवेगळ्या पेपरमध्ये येतात. अकॅडमिक ज्याला आपण म्हणतो ते लोक त्यामध्ये येतातच ना. मग कारण ते पेपर काढणार आहेत ना. मग त्यांचं आर्ग्युमेंट तुम्ही बिल्ड करायला पाहिजे. आणि बऱ्याचदा कसं असतं की समजा मी आया झालेलं आहे तर मी आता कर्मधर्म संयोगानं झालेले लोक पण आहेत. कर्मधर्म संयोगानं म्हणजे काय की मला वेळ कमी होता, मी केलं आणि ते आलं. आणि त्यामुळे सक्सेसफुल कोट अनकोट सक्सेसफुल कॅन्डिडेटचं ऐकण्याला एक लिमिट आहे. अल्टिमेटली ऐकायला पाहिजे कोणाचं? अकॅडमिक्स. अकॅडमिक्स काय म्हणतं? तुम्ही म्हणलं की ते आम्हाला उभंच करत नाही आहेत, ते हाकलूनच देतात, ते काही आमच्याशी बोलतच नाही आहेत. पण मग तुम्ही त्यांच्याशी बोलण्याचे मार्ग यू हॅव टू काय फॉलो देम, ॲनालाइज करा. कोर्सेस कुठले आहेत? आता IKSचा यांनी कोर्स उभा केलेला आहे फर्ग्युसनचा. मग त्याचे तुम्हाला माहिती आहे त्यात काय काय आलं. त्यात वाघबट आलेला आहे. MPSCला वाघबट होता. पण वाघबट हा PMSचे लोक कुठं अभ्यासतील? त्यांच्या ह्याच्यात अष्टांगच्या समजा किंवा कुठल्याही याला जे अँगलला आपण जनरलिस्ट आहोत हे नक्की आहे. मग UPSC असं काय करते? ते म्हणतील आमचं आता तुम्हाला कळतं का क्रायसिसचा काळ आहे जगामध्ये, आम्हाला देश चालवायचा आहे, आम्हाला बंपक लोक घेऊन काय उपयोग आहे? बिंडोक लोक 2013मध्ये याच्यावर वाद झाला होता. ऑस्ट्रेलियाच्या अँबॅसेडरनं असं म्हणलेलं होतं की हे शेफर्ड आहेत का. शशी थरूर काय म्हणाले होते की इंडोनेशिया म्हणलं तर ते युरोपमध्ये दाखवतात, म्हणून वर्ल्ड हिस्ट्रीचा सिलेबस आम्ही आणला. म्हणजे 8 नंतरच्या ह्याच्यावरचे इश्यू आहे. त्या कौस्तुभच्या व्याजला मी काय म्हणायचो की अरे 8 नंतर कसली प्रजा आलेली, भयंकर प्रजा आलेली. 8च्या क्रायसिस नंतर 8चं जग आणि 1857च्या पूर्वीचं जग, 8चं जग हे वेगळंच होतं ना. तसं आत्ताचं जग कुठलं? आपण म्हटलं कोरोना नंतरचं जग आहे. मग कोरोना नंतरच्या जगाचं कॅरेक्टर काय? आपण ज्या जगात वावरतो त्या जगाचं कॅरेक्टर काय ते आपल्याला कळायला पाहिजे. आपण जर इंटरनॅशनली कॉम्पिट करायचं, कारण याला एका बाजूला आपण म्हणतो ना की चायनाची परीक्षा, याची परीक्षा आहे. मग तुमचं याचं जगाचं विश्लेषण काय आहे?
की आत्ताच्या ह्याच्यामध्ये मी या सगळ्या ह्याला कोणकोणत्या माझ्यामध्ये हे 10 आंतरराष्ट्रीय प्रश्न आहेत. माझं चुकीचं असेल पण माझं हे अंडरस्टँडिंग आहे. तर तुमचं अंडरस्टँडिंग डेव्हलप कसं होईल? त्यातल्या क्वालिटी मटेरियलनं ते होईल ना. क्वालिटी आणि तुमचा प्रॉब्लेम आहे की देअर आर सो मेनी थिंग्स, एंडलेस गोष्टी आहेत ना करायच्या आपल्याला. मग त्या एंडलेस गोष्टी मी करणार कशा? नियोजन पाहिजे ना त्याचं. बेसिक जे आहे मग आता बरेच जण कन्फ्युज करतात, सर कॉपी करून पास झालेलं आहे, विच इज व्हेरी गुड, काय अडचणच नाही असं हे माहिती पाहिजे. त्यामुळे मला तुम्ही सांगू नका यांच्यावरनं माझी तुलना नाही. मला 2 महिने 3 महिने 4 महिने चांगली गोष्ट आहे. त्यामुळे माझं बालभारती क्लिअर आहे का? क्लिअर म्हणजे मुखोद्गत आहे का बालभारती? कारण कॉमनच आहे ना त्याच्यामध्ये. CBSEकडे आपण नंतर येऊ. म्हणजे महाराष्ट्राच्या सिलेबसचा हा इश्यू आहे. हिंदी बेल्टमध्ये त्यांनी ते कोपअप करून घेतलेलं आहे ना. म्हणजे CBSEचं सिलेबस सगळीकडे आहे आणि त्यामुळे मग 3-4 वर्ष त्यांची वाचतात ना ते. त्यांनी हाफ हार्टेडली केला तरी तो त्यांचा सेंट्रल सिलेबस आहे. आपल्या सिलेबसमध्ये इथं शिकणाऱ्यांच्यात गॅप आहे, पण जे शिकलेले आहेत त्यांना इश्यू नाही आहे. म्हणजे त्यामुळं पहिले आपल्या ग्रॅज्युएशनपर्यंतचे फंडामेंटल सगळे क्लिअर आहेत का? आणि गेल्या 2-3 वर्षात UPSCने काय चालू केलेलं आहे? इंटरव्ह्यू तुम्ही बसला तर 70% तुमचा इंटरव्ह्यू ग्रॅज्युएशनवरच होतो. याचं कारण ग्रॅज्युएशन नीट करत नाही आपण. कुठलंही असं माझं समजा म्हटलं BCS आहे, कम्प्युटर आहे, फिजिक्स आहे, तर त्याच्यावरचे सगळे प्रश्न येणार आणि त्याचं वीक ठेवून हे करण्यात पॉईंट नाही तुमचं ग्रॅज्युएशन. त्यामुळं त्या टप्प्यावर ते आपण केलेलं आहे का? वक्तृत्वाला लोक का जातात? तर इंटरव्ह्यूला 275 मार्क आहेत, त्यामुळे तुमचं वक्तृत्व चांगलं पाहिजे, निबंध चांगले पाहिजे. मग यासाठी तर लोक स्पर्धा घेतात. त्यामुळे त्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला पाहिजे. निबंध स्पर्धा त्यात भाग घ्यायला पाहिजे, वक्तृत्व स्पर्धा भाग घ्यायला पाहिजे. आपण मी काय आहे हा नाही. मी म्हटलं की मी शाय पर्सन आहे, इंडिव्हिज्युअल माझं म्हटलं, मला तर शक्य झालं तर मी कोणाशी बोलणार पण नाही जगामध्ये. पण याच्यातनं काहीच सुटणं, तुमचं पण सुटणार आणि जगाचं पण सुटणार नाही. त्यामुळे तुम्ही काय हा मुद्दा नाही आहे, तुम्हाला काय व्हायचं हा मुद्दा आहे. आणि त्या ॲस्पिरेशन जर आपल्या असतील तर त्या प्रकारचा मार्च कुठे आहे? म्हणलं की जसं हेरोडोटस आहे, हेरोडोटस बोलतच नव्हता, हेरोडोटस पट्टीचा वक्ता झाला ना नंतर. म्हणजे एफर्ट्स आहेत त्याच्यामध्ये. 1% जिनियस आहे, 99% एफर्ट आहे. वॉर अँड पीस 80 वेळा त्यानं लिहिली होती ना, ती एकदा वाचताच आपली दमछाक होते. पण 80-90 पानं आली तर नवीन पात्र येत राहतं. त्यामुळं लेबर कमी झालं आहे, बरोबर आहे, लेबर कमी झालं आहे, पण त्याचे तोटे पण आलेले आहेत. ल्युडेटन्स होते. ल्युडेटन्स कधी होते? 1820 वगैरेच्या काळात ल्युडेटन्स काय करायचे? मशीन मोडायचे. तर मशीन म्हणजे मशीन ब्रेकर्स होते. मशीनमध्ये मी काहीतरी घातलं आणि मशीन मोडलं. कारण आम्ही मशीनच्या विरोधी आहे. मशीनच्या विरोधी जाऊन काहीच नाही, मशीनच्या बाजू AIच्या बाजूनच उभं राहायला पाहिजे. पण AI आल्यानंतर माझी रिडिंग ॲबिलिटी वाढायला पाहिजे ना. मग रिडिंग ॲबिलिटी आता आजचा समजा तुम्ही म्हटलं तर आजच्या ह्याच्यात काय शब्द आला आहे? नो युअर इंग्लिशमध्ये नोटोरियस, मिसइन्फॉर्मेशन आजच्या ह्याच्या. आणि खाली कोणीतरी विचारलं की या शब्दाचं तुम्ही सांगा. आता आरिफ नावाचा विद्यार्थी होता. मी अशा केसेस का सांगतोय तर लोकांनी हे केलेलं आहे. आरिफ काय होतो? इंग्रजी मिडियमचा विद्यार्थी होता, पहिल्या अटेम्पमध्ये IPS झाला होता. आता UPमध्ये कुठंतरी आहे. आरिफ काय करायचा? मी इंग्रजी असलं तर रोज 5 शब्द इंग्रजी काढायचे. मग आता त्याची डिक्शनरी पहा तुम्ही, त्याला टिक मार्क करा. हा शब्द चुकला तर काहीतरी पनिशमेंट घ्यायला पाहिजे. 3 शब्द आणखी केले, पण तो शब्द माझ्याकडून परत विसरता कामा नये. व्होकॅब्युलरी वाढायला पाहिजे, ज्याचा एसेला फायदा होतो. मला वाचण्यासाठी आता जुने लोक समजत म्हणजे 2014 पूर्वीचे साधारणतः जे आहे ते काय म्हणजे लास्की बऱ्याच जणांनी वाचलेला असायचा, ऑरवेल वाचलेला असायचा, जॉर्ज ऑरवेल. कितीतरी मुलं आहेत की ज्यांनी वाचलेलं आहे. त्याचबरोबर म्हणजे कशाला एसेला लँग्वेज कुठली आहे? मग काही जर म्हटलं आम्हाला हे झेपत नाही सर, चेतन भगत वाचू का? त्याची लँग्वेज आहे, एवढा पॉप्युलर मनुष्य आहे, सगळं खपलेलं आहे ना. मग म्हणजे लिहायचं का? ल्युसिड लिहिता आलं पाहिजे ना. म्हणजे तुमच्याकडे 2 बेसिक स्किल जे UPSC डिमांड करते आणि ब्युरोक्रेसीमध्ये पडत आहे. तुमच्याकडे फायलिंगचा गठ्ठा आहे. आता मी बघतो माझेच विद्यार्थी 15-16 तासाच्या खाली त्यांचं कामच होत नाही. प्रचंड लोड आहे, कारण कामच तेवढं आहे. आपल्याकडं संख्या कमी आहे ना. मग ते 16 तास गेले 4 वर्ष काम करताच आहेत. मग इथं IPS पुण्यामध्ये येणाऱ्या लोकांना मी बोलवते इथपर्यंत यायचे परत जायचे. कारण काय? मध्येच काहीतरी कॉल आला. मी फिजिकली शक्यच नाही. त्यामुळे तुमचं नेचर पण पुढचं कसं राहणार आहे? तुम्हाला प्रचंड कागद आहे आणि त्याचं क्रिटिकल रिफ्लेक्शन आहे. त्यामुळे वाचनाची ॲबिलिटी सर्वोत्कृष्ट ॲबिलिटी आहे. आता आपल्या याच्यामध्ये काय झालेलं आहे की तुम्हाला ही लिहिण्याच्या ॲबिलिटीमध्ये ट्रान्सलेट करायला पाहिजे. कारण ते लिहिणं आहे आणि बोलणं हे तिसरं स्किल आहे. आता काही विद्यार्थ्यांची मागं पण सांग, काही विद्यार्थी असे आहेत की जे बोलले कधी इंटरव्ह्यू आल्यावर, प्रीला बोलायला लागत नाही, मेन्सला बोलायला लागतच नाही.
जुन्या बोलायला लागतं कुठं तुम्हाला इंटरव्ह्यू, बोलायचंच नाही, मौन. सॉलिट्यूडचा एक परिणाम होतो ना, सॉलिट्यूड बिअर करता आलं पाहिजे. सॉलिट्यूड बिअर केल्यानंतर काय म्हणलं की त्यापुढं आपल्याला आपला मार्ग आहे ना, त्या सॉलिट्यूडपर्यंत जाता आलं पाहिजे, ते जाता येत नाही. आणि त्यामुळं मग काय याचं कारण काय, जे सगळे म्हणतात JNG सगळे जे दोषारोप करतात की हे कम्फर्ट झोनच्या बाहेर येत नाहीये, पण कम्फर्ट झोन तुम्हीच निर्माण केलेत ना, कम्फर्ट झोन आधी जनरेशनने निर्माण केलेत. मग त्याच्या बाहेर पडायचं म्हणजे नेमकं काय करायचं, मग त्याच्या आपल्याला बऱ्याच जणांना सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स निर्माण होतात, भीती वाटायला लागते. कारण त्या अननोननेसला समोरं जाणं जे आहे, आम्ही आमच्या स्टाईलनं काम करतो असं म्हणतात ना, की तुमचं काय आम्ही 9 वाजता उठू ना, आम्ही तुमचं दिलं म्हणजे झालं, पण 7ला जर पेपर असेल तर 9ला उठून चालणारच नाही. UPSC जगाचे नियम आहेत, मी मानले किंवा नाही मानले तर तुम्हाला संपूर्णपणे त्या स्ट्रक्चरला फॉलो करायचं. कुठल्याही निर्गुणाला तुम्ही सगुणात आणलं तर ते करप्ट होणारच आहे, त्याची एक लिमिट येणारच आहे. त्यामुळं ते किती बिहेरेबल आहे तुमचं तुम्ही पाहायला पाहिजे. आणि त्यामुळे बॅक टू बेसिक ज्याला म्हणलेलं आहे की हा पेपर काही जणांना 120 होतो, काही जणांना 138 होतो, काही जणांना 111 होतो, 3 डिजिटच्या वर गेलेले, आणि ह्यातले बहुतांश मेन्सचे लोक आहेत. मग याचा निष्कर्ष काय, असं जर झालं ना, हा पेपर अवघड, मी कधी म्हणा अवघड आला तर कोणाचा 20च्या वर स्कोरच नाहीये, माझ्यापेक्षा कोणाचा स्कोर जास्त नाहीये, तर अवघड आला. मग तो कोल्हापूरचा एक विद्यार्थी होता, बोरावके बहुतेक 23 आला होता, तर तो असा ॲरोगंटली म्हणायचा आणि त्याला सगळे लोक म्हणायचे सर हा कसला मुलगा आहे. तो म्हणायचा सर मला इथे येत नसेल तर कोणालाच यायचं नाही. आणि हे फिजिकली असायचंच, कारण त्याची मेहनत, तो रात्र बसायचा असं, मेहनत जबरदस्त होती त्याची, लेबर जबरदस्त. अजित जोशी नावा विद्यार्थी, अजितला मुलं, अजित सोमवारी बसला ना असा तर त्याला जाताना म्हणून अरे गुरुवार आला, उठ आता अभ्यासात, उठ गुरुवार आला. एवढी इंटिग्रिटीने काम केले ना, विश्वासिके साहेब 3 महिने ऑप्शनल करून तो बाहेर आला, ऑप्शनल बंद करून टाकलं स्वतःला. म्हणजे त्याची इंटिग्रिटी किती आहे, लोकांनी काय काय केलेलं आहे. तुम्ही म्हटलं की हे प्रिमिटिव्ह लोक आहेत, मग ह्याच्यातनं लेसन काय की आम्ही तसं थोडंच करा, तुम्ही काजव्यात अभ्यास केला आम्ही थोडंच काजव्यात करायला पाहिजे. मग तुम्ही अभ्यास कसा करायला पाहिजे याचे निष्कर्ष कसे आहे. पूर्वीचं तुम्हाला लागू नाहीये, मग तुम्हाला काय लागू, हे कुठे आहे आपल्याला. काहीतरी नाकारताना काहीतरी स्वीकारलं पाहिजे, मग ते स्वीकारल्याची यादी कुठली. कारण या फील्डचं कॅरेक्टर काय आहे, जो जिता वही सिकंदर. आणि त्यामुळं याच्यामध्ये हे बरोबर आहे, पण ह्या काय लोककथेतल्या गोष्टी आहेत की अपयशातनं पण तुम्ही शिकायला पाहिजे. आपण अपयश यायला आलेलोच नाही आहे, अपयशी माणसं काय वाईट नसतं, हे बरोबर आहे. त्यामुळं मग या मॉरल टोनमध्ये जाताच का, जो लिगल टोन आहे तोच ठेवायला पाहिजे की मी हे ताकाला येऊन भांडं कशाला लावायचं, द्या पाहिजे म्हणजे पाहिजेत, मी मिळवून सोडून देईन खुर्ची. एक्सक्युजेस घेता कामा नाहीत, डिसिप्लिन बिहेवियर असायला पाहिजे. आणि आपण कोण आहोत आणि आपली मेथॉडॉलॉजी, जसं आता तुम्हीच आय ट्राईड पण मला ते फॅक्च्युअल काय लक्षातच राहत नाही. मग एका टप्प्यापर्यंत स्वतःची स्ट्रगल करा, नंतर स्ट्रगल करून रिस्पेक्ट करा स्वतःला की आपण या प्रकारचे मनुष्य आहोत. म्हणजे आता समजा हे मोक्षदा वगैरेचे बॅच, वेगवेगळ्या काळातले मी सांगतो, पण मोक्षदा वगैरेचे बॅचचे लोक होते त्यांना मी काय म्हणायचो, तुमच्याकडनं अभ्यास होत नाही ना, मला आठवड्याला 105 तास पाहिजे, ते कसे पण द्या. मग ते म्हणायचे, आता गणेश रागवर बसतात, गणेश आहे, गणेश म्हणायचं की सर माझं आहे ना, मला सिंहगडला जायचंच असतं. म्हटलं तू काय पण कर जगात, डोक्यावर उलटा चाल, माझा काय संबंध आहे. सिव्हिल सर्व्हिस ही सिव्हिल सर्व्हिस आहे, दॅट्स ऑल. तुम्ही ज्या कारणाला आलेलं, मग ते म्हणायचे शनिवारी रात्री सर ह्या डन 105 तास, मग आमचा मी रविवार काढला. म्हणजे याच्यात हे कसं नाही, याचा अर्थ अह्युमन होऊन किंवा मशीन होऊन हे सुटणार नाही. म्हणजे असं आपण सांगतो ना की मी सर गेले 3 दिवस एवढा अभ्यास करतो, कशाला करतोय. क्वालिटी क्वांटिटीचा बॅलन्स आहे, तुमची समज अल्टिमेटली तुम्हाला जमायला पाहिजे. तुम्ही किती अभ्यास केलेला आहे, तुम्ही किती हुशार आहे, याला कोणी विचारणार. तुम्ही पास झाला, ही फील्डची अनालॉजी काय 0 or 1 बायनरीमध्येच आहे ना, ते तुम्ही असता किंवा नसता, मधली स्टेज नाही आहे. आणि त्यामुळं मग मोल्ड, स्वतःला तसं मोल्ड करायला पाहिजे, ते मोल्डिंग होत नाही आहे. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये त्या प्रकारचा डिसिप्लिनरी जो मिलिटरी ज्याला म्हणलं ना, तशा प्रकारचंच आहे. मिलिटरी काय करते, आपल्या सगळ्या सबाल्टन्सला मोडून टाकते पहिल्यांदा. तू बोललास की 10 राऊंड, कारण इलिटला इलिटनेस ठेवायचा यातला. त्यामुळे मिलिटरीचं पहिलं वॉर आज चालू असतं, मग ते बाहेर हे करतात. मी सोल्जर आहे तर मला काय बोलणं देत नाही ना. ते कुठलीही व्यवस्था आहे त्याचे नियम आहेत, त्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुमच्या टर्म्स किती जात. तुम्ही म्हणला की याच्यात मला इथं सफोकेट होईल, मी नाही करू शकत, मग तो बुधवार गोळा थांबला आणि तुम्ही तुमचं केलं. आता 2-3 वर्षातले बदल अलीकडचे मी सांगतो तुम्हाला की
एन्क्वायरी करताना आधी साधारणतः आपण असं म्हणलं ना की IIT आणि हे सगळे असायचे, पण गेल्या 3 वर्षात काय, तो मागच्या वेळेला दोन तीन विद्यार्थी झाले होते की ज्यांचे जन्म अमेरिकेत झालेत, आता त्यांनी अमेरिका सोडलेली आहे आणि सिव्हिल सर्व्हिस करायचे, असे 3 लोक आता मागच्या वेळेला होते. असे आता हा प्रेशर नवीन आहे, IITतलं तरच आहे आणि खालून पण प्रेशर आहे. त्यामुळे तुम्ही ज्या पॉईंटला आहे सोशो इकॉनॉमिक कल्चर स्ट्रक्चरमध्ये, त्या पॉईंटला कुठली प्रेशर्स आहेत याचं तुम्हाला ॲनालिसिस असायला पाहिजे. आणि आपल्याला कोड अनकोड नॅचरल बेनिफिट्स काय आहेत किंवा नॅचरल आपल्याला ड्रॉबॅक्स काय काय प्रकारचे आहेत, मग ते ड्रॉबॅक्स मी कसे घालवणार आहे आणि त्याच्यावर रेमेडी काय. मी म्हणलं की मी अशा एकदम मायनर किंवा एकदम रिमोट विलेजेसमधनं आलेलो आहे आणि माझी शिक्षणाची मेथॉलॉजी तेवढी बरोबर नव्हती, म्हणून मला मग आता जसे कॉलेजमध्ये रेमेडीज असतात, रेमेडियल कोर्स असतात, मग तसा स्वतःला रेमेडियल कोर्स लावायला पाहिजे, ज्यादा काम करायला पाहिजे. माझं इंग्रजी बालाजी मंजुळे कितीतरी उदाहरणं सांगता येईल, पण बालाजी जसा विद्यार्थी होता, बालाजीला एक पण इंग्रजी यायचंच नाही, तो एका यू म्हणाल तर म्हणाला हे काय मला कळलंच नाही. 199 पॉल सायन्स नव्हते ना, 300 पैकी मार्क, 70% टार्गेट होतं, ऑल इंडिया 56 रँक. कशावर, एकच फक्त गोष्ट आहे ती म्हणजे कन्सिस्टंट एफर्ट आणि मला काय करायचं आहे. म्हणजे त्याला असं म्हणलं, अरे तर रेस सिनेमामध्ये डायलॉग आहे ना, तुमने दुसरों को हराने की बात की, मैंने हमेशा जीतने की बात, याच्यासाठी सिनेमा बघून आला लगेच. म्हणजे पॅशन जे आहे ना, पॅशन नावाची गोष्ट वर्क होतेच ना, तर त्यात आपण आर्ट ऑफ लिस्निंग कमी होते का आपली. तुम्ही ते स्वीकारा किंवा न स्वीकारा, पण ते सांगितलेलं हे ध्यानात तर यायला पाहिजे. ते ध्यानातच येत नाही जे आपल्या जे आहे. जसं आता उदाहरणार्थ अलीकडच्या बॅचेसमध्ये 2-3 वेळा मी सांगून बघितलं होतं की तुम्ही 1 तासात पेपर सोडवा, 1 तासात पेपर प्रीचा सोडवता. असं आपल्या आता गेले 3 वर्ष जरी आपण प्रीचं सिरियसली करतोय, तर त्याच्यामध्ये तुम्ही 3 वर्षाच्या बॅचेस जे आहेत त्याच्यामध्ये पेपर 1 तासात सोडवता आला तर याचा अर्थ होणार आहे. याचं साधं कॉमन सेन्स आहे की तुम्ही पेपर वाचत नाही म्हणजे ते वाचायलाच लावणार ना. वाचनाची ॲबिलिटी ही त्यांची ॲबिलिटी आहे. तुमच्याकडे मोठमोठे GR येणार, तुमचे लॉ फॉर्म्स तुम्हाला देणार, तुम्हाला फसवायला बसलेले आहेत ना लोक. मग गेली जमीन तिकडं, अशी कशी काय गेली. मग GR काढून पुन्हा मागं आणायचं नाही. निखिलनं लिहिलं, निखिल आपला माझा विद्यार्थी आहे, काल लिहिलं निखिलचा लेख धोरणात्मक याच्यावरचा. पॉईंट काय आहे की ते जे तुमचा कागद आहे तो क्रिटिकल आहे. आपली अजून हे चांगली वाईट कसंही म्हणता येईल, पण आपली कॉलोनियल लिगसीच आहे ना, लिखापडी कागद. मग त्या कागद वाचता आला पाहिजे आपल्याला, कागदाचा इन्फरन्स काढता आला पाहिजे, कागदावर काम झालं पाहिजे. स्टार्ट काय, एंड काय, मधले इश्यूज काय, तुम्ही बघता 3 मिनिटात एखादं हिंदूचं आर्टिकल होतं का. हां, 7 मुद्दे मला दिसले बघ, 1 2 3 जाता आता उचलले. तो अभिनय काय म्हणायचा की मला तर असं दिसतं की GS तर प्राजक्ताची फुलं आहेत, जेवढी उचलेल तेवढं आहे. म्हणजे जेवढं तुम्ही मिळवाल तेवढं, त्यात एंडलेस मार्क आहेत ना. कारण ते अगदी लॅटरल आहे, अगदी टेम्परल आहे. अकॅडमिक ऑप्शनल अकॅडमिक्सच लागेल ना, अकॅडमिक्स नसेल तर ते वर्क होणार नाही. आता लक्ष्मी नावाची ह्याची अँथ्रोची स्टुडंट होती, 362 मार्क होते, पण त्याचे उत्तर वाटतं की हा अकॅडमिक्सच आहे. कारण तपासणारे अकॅडमिक्सच आहे. एसे इंग्लिश लिटरेचर लोक तपासणार, एथिक्स फिलॉसॉफीचे लोक तपासणार. आता कालचा जसा प्रश्न ह्याला आलेला होता ना आपल्या MPSCच्या ह्याच्यामध्ये की तुम्ही युटिलिटियन आणि जस्टिस यांच्याबद्दलची कोरिलेशन सांगा. मग हे कोण काढू शकतं, फिलॉसॉफीचे लोकच काढू शकतात. मग तसं तुमचं आर्ग्युमेंट जे आहे ना ते बिल्ड व्हायला पाहिजे. स्पेक्युलेटिव्ह मे बी आपण म्हणलं ना की सायली 2016च्या बॅचला होती, सायलीला म्हणलं होतं की तुझं तिला 271 मार्क आले होते पॉल सायन्सच्या सेकंड पेपरला. तिला म्हणलं हे बरोबर आहे, पण हे कदाचित पुढच्या वेळा वर्क होणार नाही कारण तुझा तेवढा अभ्यास नाही आहे. आणि 3 वर्ष असं झालं. मी नावासकट का सांगतोय तर ते केस स्टडी असं खूप आहेत. आता शिवाजी सुतार नावाचा तो सगळा खूप याचा प्रमुख आहे रेल्वेचा, खूप जुना विद्यार्थी आहे. तर शिवाजीनं नंतर कन्फ्युज झालं की पहिली प्री बरोबर होतं, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी निघेनच प्री. म्हटलं सर कदाचित आहे ना पहिल्या 2 प्री मी चुकून निघालेलो आहे. म्हणजे इट हॅपन, कारण पुढचं निघत नाही आहे ना. आणि त्यामुळं अभ्यासाला एकदम शॉर्टकट काय, आणखी अभ्यास, दुसरा शॉर्टकट नाही. लेबरला आणखी एक शॉर्टकट आहे, आणखी लेबर. आणि त्यामुळे तुम्ही जी मेथॉडॉलॉजी घालून दिलेली आहे ती मेथॉडॉलॉजीला पर्याय नाही आहे. शॉर्टकट तुम्ही रिकॉलमध्ये करा, मटेरियलमध्ये करा. मी आता समजा कोण XYZ माणूस आहे त्याच्या नोट्स घेतल्या, त्या जरूर घ्यायला पाहिजे, पण त्या मला समजल्यात का. मग एक सॅम्पल बघितलं की 1 पानाची त्यांची नोट आणि मी नोट काढली माझी, तेच एवढी. तुम्हाला वाटलं की वन अँड द सेम आहे, मला तेवढं समजतं जेवढं यांच्यातनं समजतं, तर मग नोट्स काढता का मला.
पण असं झालं की त्यांच्यातल्या 10 गोष्टी आहेत, माझ्या ह्याच्यात 20 आल्या ना, याचा अर्थ ऑलमोस्ट 50% डिप्रिसिएशन झालं बिकॉज ऑफ द इट्स अदर्स. आपलं इव्हॉल्व्ह होताना, आता तो कौस्तुभ होता, तो काय करायचा, तो मराठीत लिहायचा, भारतात 15वा आला होता, तो काय करायचा, सगळं इंग्रजीत करायचं आणि इंग्रजी मुद्दाम इंग्रजीतलं मराठीत करायचं, मराठीत लिहायचं, पण तो दुप्पट मेहनत घ्यायचा ना. पण ॲट द एंड जेव्हा व्हायचं त्यावेळेला ते इतकं पक्क व्हायचं ना, कारण मी सगळं इंग्रजीतलं वाचलेलं आहे आणि मराठीत केलेलं आहे. लेबर जास्त आहे पण परमनन्स आहे ना तो. तसं तुमचा परमनन्स तुम्ही बघायला पाहिजे. परमनन्स काय म्हणजे मी हे केलं तर मला नाही वाटतं 8-10 वर्ष माझ्याकडून झालेलं ते. आणि मग असं करण्यातलं बेसिक काय, NCERT आहे, बेसिक आहे, एकदम बेसिक आहे. NCERT ही प्री कंडिशन आहे तुमच्या सिव्हिल सर्व्हिसमध्ये एंटर होण्याची. मग त्यातले बारकावे सगळे बघायला, पेज नंबर सकट, मग बालभारती किंवा NCERT, मग या टप्प्यानंतर तुमची रेफरन्स बुक आहे. म्हणजे गोची लिऑंगचे सिलेक्टिव्ह चॅप्टर अजिबात करता कामा नये, सगळं करायला पाहिजे. ऑस्कर वाईल्डनं काय म्हणलं, नथिंग सक्सेड लाईक एक्सेस. माग आधीच्या आहेत, पण माझा जो पॉप्युलर एक काय होता ओळ होती ते काय, अभ्यास करून मेलेला पृथ्वी तलावर मी एकच माणूस बघितला, तो म्हणजे अरिस्टॉटल. अभ्यास करून कोणी मरत नाही. आपल्याला भीती आहे ना आजारी पडेल, मग आजारी पडणं तिथपर्यंत जातच नाही आपण, नको नको आजारी पडेल. आजारी पडण्याचं व्यवस्थापन करायला पाहिजे की आजारी पडणं परवडत नाही आपल्याला, इच्छाही नाही आजारी पडणं. फिटनेस पाहिजे, 10 किलोमीटर पळायला पाहिजे, 1 तासभर जॉगिंग करा, म्हणजे स्वतःच्या फिटनेसचे मार्ग. कारण हा लॉंग रनचा स्ट्रगल आहे, हा मेंटल टफनेसचा स्ट्रगल जे आहे ते. आणि त्यामुळं डिजिटलमधनं काय होतं, इल्युजन्स निर्माण होतात. म्हणजे आता मी समजा ते शक्ती आहे, आता पहिली टॉपर आलेली जी आहे, तिची स्ट्रगल काय आपल्याला माहीत नाही. 5 वर्ष तरी काय केलेलं आहे, किंवा IITतनं आलेल्या मुलांना पहिलं मिळवलेलं आहे ना. पण त्याचं कल्चरल कॅपिटल किती असेल. माझं कल्चरल कॅपिटल काय आहे. मी म्हणलं की रिचर्ड रेडमध्ये हा डावला, तुम्ही म्हणला म्हणजे काय, शेक्सपियरचं नाटक आहे. आता तो बरेच नाव खूपच आहेत पा. काही मुलं होती इंटरव्ह्यूला गेलेली, तर त्यांना मी घेऊन आपल्या कोथरूडला गेलो. त्यावेळेला सुबक, शेक्सपियरचं त्यावेळेला आलेलं नाटक होतं, सुबक कलाकृती म्हणून एक 25 प्रयोग करतात सुनील बर्वे कलाकृती. तर ते नाटक त्यांना दाखवलं. तर त्यावेळेला आमच्या शेजारी काही लॉयलात लेणीची मुलं 7वीतले बसले होते. तर त्यांच्या लक्षात आलं की हा शिक्षकांचे विद्यार्थी आहेत. तर त्यातला एक मुलगा येऊन मला, सर ह्याला विचारा, ह्याला सगळं शेक्सपियर पाठ आहे. 7वीतला मुलगा, सगळा शेक्सपियर माहितीच आहे याला. म्हणजे केवढं कल्चरल एक्सपोजर आहे. तो म्हणला ह्याला हॅमलेट विचारा, याला 12th नाईट विचारा, याला कुठलाही विचारा, काही विचारा, तो माहितीच आहे. मग आता हे ज्यांच्याकडं आहे असे लोक पण भारतात आहे ना. प्री मॉडर्न, मॉडर्न, पोस्ट मॉडर्न सगळ्या प्रकारचं जग एकाच वेळेला आहे ना. मग त्या जगाचं इंटरमिक्सिंग आपण होऊन द्यायचं नाही. मी जिथून आलेलं आहे आणि मला जिथं जायचं आहे याचं क्लिअर भान माहिती. मला हे माहिती नाही, हरकत नाही, पण ते पाहिजे तुम्हाला, मी करणार. आठवड्याला एक पुस्तक वाचणार, त्या प्रकारचा ट्रॅक मिळवणार जे आहे. म्हणजे त्यांना ज्या प्रकारचा देश चालवायचा, ज्या प्रकारचे लोक पाहिजेत. आता गेल्या 4-5 वर्षात लोक काय सांगतील की थोडंसं इलिटिस्ट व्हायला लागलेलं आहे. आधीच्या ह्याच्यात थोडीशी स्पेस होती, स्ट्रक्चरली दिसतं आपल्याला. पण जर ती रिक्वायरमेंट असेल आणि तसा टर्न ब्युरोक्रेसीने घेतला असेल, त्यामुळे ब्युरोक्रेसीचं पेपरचं UPSC दृष्टीने ॲनालिसिस आपण करूया. पहिल्यांदा त्या आपल्याला हे क्लिअर आहे की ते ॲनालिसिस काही आलं तरी मला हे करायचं. त्यामुळे त्या ॲनालिसिसचा माझ्या असण्याशी संबंध, मी आहेच. म्हणजे माय क्रॉस काय आय मीन, काही पण झालं तरी मी आहे. मग मी आहेचं तुमचं अंडरस्टँडिंग काय, तुम्ही आहात म्हणजे काय. सार्त्रच आहे ना, सार्त्र निश्चय म्हणाला गॉड इज डेड. मग सार्त्रचं विद्यार्थी आले त्याला की गॉड इज डेड, तो म्हणला की तुम्ही कुठं जिवंत आहे. सो आर वी, आपण जिवंत याची खून काय आहे. सो एक्झिस्टन्स जे आहे ना, एसेन्सच्या आधी एक्झिस्टन्स आहे. सेन्स माझा आहे, त्याच्या आधी एक्झिस्टन्स आहे. मग तो एक्झिस्टन्स आपल्याला पकडायला पाहिजे की मी म्हणजे 12 तास काम, शेतकरी आहे, माझं हे धर्म आहे ना, शेतकऱ्याचा हा धर्म आहे. काय याच्यात बघ, उजाडायच्या आधी वावर किती आहे, कासराभर गेलेले पण असतात लोक. खूपच काम आहे ना लेबर. पॉईंट याच्यातला डिसिप्लिन असायला पाहिजे, कारण या स्ट्रक्चरची डिमांड आहे. तो म्हणला की डिसिप्लिन सोडा, मला जमतच नाही. मग क्वांटिटी द्या. मी आता इंजिनिअरिंगचे विद्यार्थी नाईटला अभ्यास केला, रात्री केला, हे केला, याच्यामध्ये कॅज्युअलिटी होणार नाही बघायला पाहिजे. कॅज्युअलिटी होणे म्हणजे आपलं फ्यूज उडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि त्याच्या दृष्टीनं तुम्ही पाहायला पाहिजे.
याच्यातनं ओव्हर कॉशियस आहे का तरी चालेल तुम्ही म्हणा, कारण शॉक बसलेले आहे आणि त्यामुळं काठी घेऊनच जाणार, मी तसं लावणारच नाही. आणि त्यामुळं मग काठी घेऊन जाणे म्हणजे काय, त्याचे हे घेऊन जाणे म्हणजे काय, 4 गोष्टी जादा बघू आणखी. याच्याशिवाय आणखी काय काय विचारलं जाऊ शकतं, पॅटर्न सगळे जे आहेत. तर त्याचा विचार आपल्याला करायला पाहिजे की बेसिक आपलं क्लिअर आहे का, हे बेसिक लागणारच कुठल्याही प्रकारचं. जसं आता उदाहरणार्थ वेगामध्ये गणित करता येणं हे स्किल आहे. पटपट पटपट 12 गुणिले 12, 21 गुणिले 12, 32 गुणिले 16. म्हणजे ज्या वेळेला समजा त्यावेळेला लोक म्हणाले अरे तुम्हाला पावकी देवडकी येत नाही, तसं आता तुम्ही म्हणाल नाही हे काय गरजच नाही. गरज आहे ना, मॅथ्स अडकतंय. त्यामुळे ह्याची डिमांड आहे. आता तिथं पटपट तुम्हाला काढता आलं कॅल्क्युलस, तर गणिताला स्पीड वाढलं. सगळा खेळ स्पीडचा आहे. जुन्या जे म्हणाले स्पीड विथ ॲक्युरेसी. तुम्ही विकास कार्याला विचारलं तर विकास आता रिटायर झालेला आहे, विकासला विचारलं आत्ता समजा महेश आहे, महेश भागवतनं विचारलं, ते म्हणते स्पीड विथ ॲक्युरेसी. हा मॅजिक मंत्रच आहे ना, स्पीड आणि ॲक्युरेसी. 360 गोष्टी घेतली, एक पण यातला लॅप्स नाही आहे, एक पण लॅप्स नाही आहे. माझ्याकडे ही काठी पडली, स्पीड, आणि त्याला प्रॅक्टिस पाहिजे ना. पहिल्यांदा तुमचं 10 वेळा जमेल, पण नंतर तुम्ही टाकलं की ते होणार. त्यातनं एक एक्सलन्स येतो ना, आणि त्या एक्सलन्सचा इम्पॅक्ट येतो. तर त्या एक्सलन्ससाठी पाहिजे. साधी गोष्ट आहे, भेळ करणारे लोक आहेत. पटकेवाला भेळ तुम्ही शिवाजीनगरला बघितला असेल, कुठलाही येतं, त्याचे स्किल काय आहेत ना ते. कारण एवढी मोठी रांग आहे, 0 मिनिटात ते करून दिलेलं आहे ना तुम्ही. पण त्यासाठी ते रात्रीपासून दुपारपासून प्रिपरेशन आहे. हा डावा भरला, हा डावा भरला, हा डावा भरला, हे भरलं, गाडी तयार आहे की लगेच काम झालं ना. 2 तास तिथं असतो, पण त्यासाठी 12 तासाची मेहनत आहे. तसं जेव्हा काय आपलं PM चं काय म्हणणं आहे, डिलिव्हर, यू हॅव टू डिलिव्हर, नाव डिलिव्हर. मग डिलिव्हर कुठं होते, डिलिव्हर करताना तुमच्या लक्षात आहे का अरे बॅक बॉक्स घरीच राहिलेला, ही काय मेथडच नाही आहे. ती बॉक्स बघायला काय काय लागेल ह्याचं बघायला पाहिजे. आणि म्हणून स्पर्धा करताना वरच्यांची स्पर्धा करायला पाहिजे. टॉपला किती आहे भारतात सांगा, उशिरा का होईना. मला यांचं 10 तासात झालं, मला 26-28 तासाला पण होईल, पण मला त्यांच्याशी कॉम्पिट करायचं. म्हणजे सेफरला ते लक आहे ना, मेअर लक आहे, झालं कदाचित होईल हे असं नको आहे, डॅम शुअर. म्हणजे विवेकानंदच फक्त म्हणायचं, दुसरा कोण, आपण पण म्हणायला पाहिजे. पॉईंट यातला जो आहे की आपण याच्यातला मार्च प्रोसिजरल, हे सगळं प्रोसिजरलच गोष्ट आहे. प्रोसिजर तुम्ही फॉलो केली नाही तर ते अडकणार. प्रोसिजर फॉलो करायला पाहिजे. आपली प्रोसिजर काय आहे, बेसिक वाचायची स्किल पाहिजेत, लिहिण्याची स्किल्स पाहिजेत, आणि त्यात इम्प्रूव्हमेंट पाहिजे. म्हणून इथे इम्प्रूव्हमेंट पाहिजे. हाऊ मच इज इनफ, 70% इज इनफ. कारण त्याचा डिप्रिसिएशन 55% होतं. आपण सिंगल अभ्यास करतो. आपल्या अभ्यासाचे फ्लॉ काय आहे, मेथड का. आपल्याला समजा एक अँथ्रोचं लेक्चर चाललेलं आहे, GS2चं लेक्चर चाललेलं आहे. हे लेक्चर सुटं होतं, पेपर सुटे येत नाही. पेपर कसे येतात, GS 1, 2, 3, 4, ऑप्शनल 1, 2, म्हणजे असं सगळं एकत्र आहे. आणि ब्युरोक्रेसीचं काम पण तसंच आहे. एका वेळेला मल्टीटास्किंग ज्याला म्हणतो ना, मल्टीटास्किंग, एकाच वेळेला 1000 गोष्टी करण्याची स्किल वाढवायला पाहिजे. आपलं ग्रॅज्युएशनचं ट्रेनिंग तसं नसतं. आपण म्हणलं टाचणी पडली, मी नाही अभ्यास करणार, म्हणजे आपल्या स्वतःच्या सवयींचा संबंधच नाही आहे. त्यामुळे तुम्हाला कोपअप करायला पाहिजे की आमच्या इथं फॅन नव्हते, आमच्या इथं, पण तसं नसतंच आहे. ते सरकार आहे, आपलेच सरकार आहे, ते बेंच खराबच देणार. मग वर्स्टला प्रिपेअर करायला पाहिजे. आता मेन्सला प्रीला झालं ना की अमुक ह्याच्यात आमचे बेंच चांगले नव्हते, त्यांना ट्रेनिंग नव्हतं, त्यांनी 5 मिनिटं पेपर आधीचे. ऑल ह्या सगळ्याचं इमॅजिनेशन यायला पाहिजे आपल्याला. या सगळ्या प्रॅक्टिसेस बघायला पाहिजे. जसं मागच्या वेळेला तुम्हाला म्हटलं की 3 मेन्सचे विद्यार्थी गेले, त्यांच्या सगळ्या ह्याच्यातनं जे आहे, कारण 20 मिनिटाच्या वर आता हा नियम आहे, 20 मिनिटाच्या पेक्षा उशीर झाला तर आपल्याला चालतच नाही, ते बंद करतात. त्यांची स्ट्रक्चरची डिमांड काय, त्याची एक क्लिअर यादी पाहिजे आपल्याला. आपण काय करायचं आहे, आपले प्लस मायनस, म्हणजे माझी बलस्थानं काय व्यक्ती म्हणून मला काय करायचं आहे आणि मी काय करतो आहे, या तिघांच्या मध्ये जे आहे. माझी बलस्थानं जे आहे, ॲनालिटिकल चांगलं आहे, फॅक्च्युअल चांगलं नाही आहे, मला गोष्टी स्वतःला या प्रकारे करायला लागतात, मी कन्सिस्टंट नाही आहे, माझ्यावर प्रेशर यायला लागतं, मध्येच गेल्यावर मी लॉस्ट होतो, मला असं वाटतं की दुसऱ्या जॉबला जायला पाहिजे. म्हणजे जे काही स्वतःचे डिलेमा आहेत हे सगळे मांडायला पाहिजेत. आणि 0 टॉलरन्सला काम करण्याची सवय लावायला पाहिजे. 0 टॉलरन्स याचा अर्थ तुम्ही घेतलं तर ते झाल्याशिवाय म्हणजे नाहीच आहे, त्याला पर्यायच नाही आहे. कितपर्यंत ते खूपच एक्सटेन्सिव्हली स्वतःला लावून घ्यायला पाहिजे की ह्याला पर्याय नाही, शॉर्टकट नाही. आणि तशा प्रकारे कोरला तुम्ही उतरला तर आता माझे विद्यार्थी 42% ग्रॅज्युएशनला होते, असे झालेले आहेत. बालाजीला पण 50-52% असतील.
98%चे लोक पण झाले. त्यामुळे इथलं मॅटर नाही, कारण क्वांटिटी कुठल्याही ग्रॅज्युएशनला पोस्ट ग्रॅज्युएशनला 100,000 गुणल्यानंतर ती क्वांटिटी आहे. त्यामुळे क्वांटिटीचा दबाव आहे. ही जर बऱ्याच वेळा असं मायक्रो बघितलं तुमच्या लक्षात ही मोठी 12, आता ती शोभा होते शोभा होतं ते म्हणायची मोठी 12वीच आहे. कारण तुम्ही व्यवस्थित मॅनेज केलं तर ती लातूर पॅटर्न सारखा. लातूर पॅटर्न काय होता की कुठल्याही याच्यात की 9वीची परीक्षा झाली 10वी, तर 10वीच्या जूनला सुरू होताना आमचा अभ्यास संपला. मग आता हे तुम्ही म्हटलं की मग मला असं करा 27 28ला मी ते सगळं करून दाखवलं तरी चालेल. त्यामुळं जनप्रवाद काय आहे, लोक काय म्हणतात, आय एम ए बी स्मॉल बट आय एम कम्प्लीट, माझं मला कळायला पाहिजे ना. तुम्ही तुमचं जजमेंट घ्या ना. आणि याच्यामध्ये मलाच समजा तुम्हाला खूप वाईट वाटतंय, तुम्हाला खूप चांगलं वाटतंय, याचा कोण विचार करतो? तुम्हाला वाईट वाटतं आणि मार्क चांगले आहेत तर बरोबर आहे, तुम्हाला चांगलं वाटतं आणि मार्क बरोबर नाही आहे तर बरोबर नाही चाललेलं. पर्सनल इमोशनला खूप गोष्टी आहेत, सोशल आहेत, पर्सनल आहेत, घरचे आहेत, फ्रेंड सर्कल एंडलेस आहेत. आणि त्यामुळे स्वतःच्या इमोशनचा या स्ट्रक्चरशी काही संबंध नाही. रुथलेस, ते रुथलेस कसं होता येईल? कारण तुम्ही त्या फील्डमध्ये आला ना, ते कसं असतं बघा, इंजिनिअरिंगचे बरेच बघितले तर ते फील्डवर उतरल्यावर वेगळेच मनुष्य होतात. LNT मधली कामं बघा तुम्ही, कुठलीही आहे यातली, तर त्याचा जो पेस असतो जबरदस्त असतो, मुवमेंट, आणि तो एंडलेस असतो. तो मला असं वाटतं, आता मी 8 वर्षात काम केलं, मला असं वाटायचं अरे मी आता 8ला बघितलं 4 वाजले, जेवायचं पण असं इंडस्ट्री काम करते. किंवा कुठलंही आता लेबर जो आहे, लेबरर घर बांधणारे, स्लॅब बांधायच्या वेळ काय होतं, क्रॅक येतील ना मध्ये. ती अॅनॉलॉजी तुम्ही स्वीकारा, तुम्ही मध्ये थांबला तर क्रॅक येतील ना आपल्या पर्सनॅलिटीमध्ये, ते गळेल की सगळं, ते रिजेक्शन होईल. त्यामुळे एक्सलन्सला कसं अत्युत्कृष्ट, देअर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप, नथिंग सक्सेड लाईक एक्सेस. आणि त्यामुळं मग तुम्ही त्याच्याकडे कसं बघता, त्याचा विचार जो आहे तो. आणि मग दुसरा राहिला मुद्दा स्किल वाढवणे, आपली स्किल्स जी आहे ती कशी वाढवायला पाहिजे. तो म्हणलं की आय एम नॉट कम्फर्टेबल विथ रीडिंग, कोणीच असणार नाही ना. ही तुम्हाला यू हॅव टू, मॉडर्न इट इज अबाउट अर्न, यू हॅव टू अर्न इट. ते अर्निंग कुठं आहे, ते कुठल्या प्रकारे केलेलं आहे, त्याच्यातनं तुम्ही काय प्रकारच्या गोष्टी बघता येतात. आणि त्यामुळे तुम्ही म्हणलं वाचनात नाही आहे, हे आपलं ॲझम्पशन आहे, सब्बमानित्य, असं थोडंच असतं. असं होतं. मी इंजिनिअरिंगला कधीतरी गेलो किंवा BCSला गेलो, त्याच्यात थोडंच मला BCS 4थीपासून मला BCS माहिती, असं थोडंच आहे. म्हणजे एका टप्प्यावर यू हॅव टू डील विथ. मग त्याचे एक लिमिट आहे की बकल होणार ना, आपण बकल होणार असं वाटलं की बाजूला यायला, की ज्याचं त्याला कळतं की आता हे अनबिअरेबल आहे, मला बाजूला यायला पाहिजे. परत थोडंसं 2 दिवस रिलॅक्स झालं, परत काम केलं. असं क्वांटिटीच्या आधारे बिहारी आता त्यावेळेला समजा बघितलेले तर काय होतं, 420च ते म्हणायचे. त्यांना विचार, 420 महाराष्ट्रातले कॅन्डिडेट अभ्यासच करत नाहीत. 420 आवर्स खूपच अभ्यास करतात. कारण त्यांचं आर्ग्युमेंट काय असायचं, एक 10 वर्षापूर्वीपर्यंत अलीकडचे मी बघितलेलं नाही आहे, त्यांचं काय असायचं, तर मी बेकार राहणार नाही तर आयाच होणार, मधली पोझिशन. आपल्याला तसं, आपल्या इंडस्ट्रियल एक्सपोजर खूप आहे ना, बऱ्याच गोष्टी आहेत, आणि त्यामुळे लगेच आपण त्याचा बॅकअप बघतो. रिस्क घ्यायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे, रिस्क घेऊन पुढे जायला पाहिजे. आणि अभ्यासाची इंटेन्सिटी कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे, व्यापक आहे, ते सुलभ करून ठेवले किंवा ते फ्रॅगमेंटेड करून ठेवलेलं आहे. त्या फ्रॅगमेंटचं कुठला पीस कुठं आहे कळायला पाहिजे. आणि त्यामुळे फ्रॅगमेंटमध्ये अभ्यास करता कामा नये. तुम्ही मॅक्रो बघितल्यानंतर फ्रॅगमेंटमध्ये या, मॅक्रो सगळं बघितलं तर फ्रॅगमेंटमध्ये यायला पाहिजे. आणि बाकीचं वाचायला पाहिजे का, आता तसे प्रश्न समजा आपण म्हटलं तर कमी आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आहेत. की जसं आता उदाहरणार्थ तुम्ही म्हणलं की ह्या जोड्या जुळवा मिळाला ऋग्वेदातला प्रश्न आहे. आता हा प्रश्न यायलाच पाहिजे असा आहे ना, इक्वेडोरचा प्रश्न यायलाच पाहिजे असा प्रश्न आहे. मग हा चुकला कुठं, याचं कारण त्यावेळेला माझी स्थिती म्हणजे आय कॅनॉट हँडल इट, अदरवाईज आय एम केपेबल पर्सन. पण माझं ट्रेनिंग असं नाही. आपण NH4ला चालवतो, आंबा घाटात नाही चालवली कधी. आंबा घाट हे माहीत पाहिजे ना पहिल्यांदा, असं होणार. मग तसं होत असेल तर म्हणजे काय, यू हॅव टू इमॅजिन वर्स्ट काय आहे, तर एक पोस्ट असेल बाबा, त्याच्यापेक्षा काय वर्स्ट आहे. मग त्याला किती डिग्री ऑफ डिफिकल्टी असेल, हार्डनेस कसा असेल, आणि त्या हार्डनेसला त्यामुळे स्पर्धा करताना वरच्यांशी करायला पाहिजे. त्याचा साधा मी थंबरूल मला सापडलेलं, जे आता मी 100-1 लोकांसाठी बोललेलं असेल मी दिलेल्या, मला सापडलेलं थंबरूल आहे की जे फ्रेशर आहेत त्यांनी मेन्सच्या दिलेल्या लोकांची उत्तरं सगळी दिली तर याचा अर्थ त्यांचं बरोबर चाललेलं आहे. म्हणजे अजून याचा सोपा भाषेत अर्थ काय की तुम्ही आत्ताच्या काळामध्ये मेन्सच्या लोकांशी कॉम्पिट करायला पाहिजे.
तू म्हटलं सगळं शक्य नाही, पण एक सेकंड, मी GS2 घेणार, GS2चे यांचा पेपर मी UPSCचा लिहून बघणार आणि त्यांच्यापेक्षा 10 मार्क जास्त काढणार. सगळं तर माझ्याकडे होणार नाही. माझं सगळंच कसं आहे, तुम्ही जर लिहिलंय की 20%च झालेलं आहे बाबा मेन्सचं, त्याच्यापेक्षा जास्त झालेलं नाही आहे, 60% झालेलं आहे, काहीच झालेलं नाही, हे जे लिहिलेलं आहे. आणि त्यामुळं मग मला आता स्पेस द्या, मला हे कळायला पाहिजे, एक्झॉस्टिव्ह करायला पाहिजे, एक्सटेन्सिव्ह करायला पाहिजे. आता काही जण म्हणतील की फिलॉसॉफी 3 महिन्यात होतो, पण मार्क किती आले? 211, 190. कुठल्याही याच्यामध्ये आता मी हे शिकवतोय, समजा ऑप्शनल जे आहे, कुठलाही ऑप्शनल 9 महिने गुणिले 12 तास केल्याशिवाय 300 क्रॉस होत नाही. आणि एकदा 300 क्रॉस झाले तर तुम्ही नेहा भोसले व्हाल. पहिल्या अटेम्प्टमध्ये आहेस. IIMची आहे ना, त्यामुळे मेथड शार्प आहे. IIMची एक कॅन्डिडेट होती नेहा भोसले नावाची, स्टुडंट होते पहा. तर नेहानं काय केलं होतं, सगळ्या नोट्स स्वतःच्या काढल्या, मार्केटमधलं काहीच घेतलेलं नाही आणि खूपच एक्सटेन्सिव्ह नोट्स काढल्या सोशॉलॉजीला. त्याला पहिल्या अटेम्प्टमध्ये 315 मिळाले, पहिल्या अटेम्प्टमध्ये IIM झाले. ऑप्शनल हा सगळीकडे फिरवणारी गोष्ट आहे. त्यामुळे ऑप्शनलमध्ये एक्सटेन्सिव्ह जायला पाहिजे. जे तुम्हाला टीचर सांगतात ते सगळं तुम्ही वाचलेलं पाहिजे. मग मी XYZचा क्लास केलेला आणि ते म्हणताल मग ते काय झालं नाही, तू नीट लिहिलं नाही, असं कसं काय झालं? तुम्ही म्हणला होता होणार, मी तर नीट लिहिलेलं, कारण मला समजलेलं नाही. म्हणजे ज्याच्यातून कॉम्प्रिहेन्सिव्हली वाचायला पाहिजे. तुम्ही मग याच्यात विचार करा की हार्लोम्बस वाचलं का, सोशॉलॉजी रिडझर वाचलेलं आहे का, इग्नू बघितलेलं आहे का, कुठली पुस्तकं वाचलेली आहेत. आपलं वाचन जे आहे ते अँथनी गिडन्स वाचा, काही जण वाचला. जर 364 पर्यंत लोक, 357 मिळालं ते मराठीतल्या लोकांना, त्यावेळेला मी काय म्हणतो 357 पर्यंत येणं शक्यच नाही आहे. कोणी 357 मराठी प्रॉपर पहा, कारण त्यावेळेस सगळे 260, 270, 280ला असायचे. त्यावेळेला मराठीला 357, कारण मेहनत होती तशी. राहुल कर्डिले होता, तुषार होता, तो 300 महेश लोंढे होता. पण त्याच्यानंतर 2 वर्ष 362 झाले, त्याच्यानंतर 2 वर्ष 364 झाले, ते पण मोडणारच ना लोक. तसं हा झा नावाचा, तुषार झा नावाचा सोडून ह्याला लिटरेचरच्या, तर त्यानं 167, इथेला 75 मार्क मी दिले होते आपल्या SAJ मध्ये. त्यानं UPSCला 168 पर्यंत काढले, 175चा टॉपर आहे, SAला 175चा टॉपर आहे. मग मला ही माझ्या मॉरल आणि याचे रिस्पॉन्स 175 क्रॉस होईपर्यंत काम करायला पाहिजे. मानसी नावाची स्टुडंट होती गुजरातमधली, माझे स्टुडंट, तिला 100, कारण इंग्लिश लिटरेचर 164 SAला आहेत. तुम्ही कॉम्पिट कुणाशी करता, याच्याशी सगळ्या गोष्टी आहेत ना. तो म्हणलं की हे फार मला तर अप्राप्य वाटतं, पण ते असाध्य ते साध्य करिता सहायचं कारण अभ्यास तुका म्हणे, म्हणून तर ते आपण करतो. कारण इम्पॉसिबल नावाची गोष्टच नाही. म्हणजे त्याच्यावर तुम्ही कसा विचार करता, जे वेळ लागेल. समजा मी म्हटलं की मला यातलं काहीही माहिती नाही, मला ते सगळं टफ जातं, मला त्यात फ्रस्ट्रेशन येतं. हे सगळ्या प्रोसेसेस कशाचा आहे, त्या सक्सेसचा भाग आहे. फ्रस्ट्रेशन आलं म्हणून म्हणजे तुम्ही आणि तुमचं मटेरियल किंवा तुम्ही आणि तुमचे काय अभ्यासाचे आवर्स याच्यात एक सतत स्ट्रगल चालू असतं. या स्ट्रगलमध्ये न दमता जिथं जाईल ती जागा जी आहे ना, ती जागा आहे. पण ते स्ट्रगल करत राहायला पाहिजे, मध्ये थांबता कामा, एंडलेसली ते फॉलो करत राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं तुम्ही म्हटलं की इथं मला थांबा घ्यायचं आहे, इथं मला थांबायचं आहे. अपेक्स नावाचा सिनेमा आहे, अपेक्स ऑस्ट्रेलियन याच्यातला, अगेन्स्ट ऑल ऑड सगळे काम करतातच. कुठल्या अगदी क्लिप याच्यातनं जाणं, त्या डोंगराच्या याच्यातनं वरपर्यंत जाणं, टॉपला जायचं असेल तर तुम्हाला त्या प्रकारचं मेहनत. आणि याची तुम्ही म्हणजे आंबेडकर बघा, आंबेडकरांचं उदाहरण बघितलं, अगेन्स्ट बॅकड्रॉप जे म्हणलेलं आहे. त्यामुळं आपण पर्सोनिफाईड इंटेलेक्ट इज आंबेडकर, पुस्तकाची आंबेडकरांचा पुतळा पूर्ण नाही आहे. म्हणजे तुम्ही जसं बघता, आता रोहिणी होते, रोहिणी बाजी बाकरे म्हणून, रोहिणीला मी कुणी पण सगळ्यांनी जे आहे की तिला अभ्यास करण्याशिवाय लोकांनी बघितलेलंच नाही. अभ्यासच करत आहे. ती सायकलवर यायची तर सायकलवर पण तिने हेडफोन लावलेला असेल. 1 मिनिट जागं झाल्यानंतर 1 मिनिट पण वाया नाही. म्हणजे दुनिया सगळ्यांसाठी तेवढीच आहे, त्यात तुम्ही कसा वेळ मिळवता. तर आरिफला विचारलं तुम्हाला तेच मी बरं सांगू, कारण हेच बेसिक आहे की तो पहिल्या अटेम्प्ट झाला, मुलांनी विचार तू झाला आम्ही झालो ना. तो म्हणला की सरांचा क्लासमध्ये ब्रेक 20 मिनिटं व्हायचा, माझा 10 मिनिटात चहा पिऊन यायचा, 10 गुणिले 25 250 मिनिटं मी तुमच्या समोरच अभ्यास करायचो. आणि तुम्ही मला आता विचारताय की तुम्ही कसं झालं आणि मी कसं झालो. तुमच्या समोरच 250 मिनिटं म्हणजे किती झाले, 4 तास 3 तास झाले ना, 3-3.5 तास झाले. म्हणजे तुमच्यासमोर क्लासमध्येच क्वांटिटी स्पेस काढली. त्यामुळे तुमचं स्वतःचं पर्सनल नियोजन चांगलं पाहिजे, ब्रिलियंट पाहिजे.
रेल्वेच्या रुळामध्ये जशी गॅप असते ना तर फुटेल ना सगळं ते. एकदा फुटलं, दुसरं फुटलं, तिसऱ्यांदा, मग आता ते नियोजन म्हणजे जे इम्प्लिमेंट करतात ते नियोजन, म्हणजे कागदावर लिहितात ते नव्हे. आणि त्यामुळं मग तुमचं नियोजन हे छोटं पाहिजे. कसं, 1 दिवस नियोजन, मग 2 दिवस नियोजन, 4 दिवस नियोजन, 8 दिवस. 8 दिवस तुम्ही म्हटलं 7व्या दिवशी फेल गेलं, परत 1 दिवसाचं नियोजन. लॉंग रनमध्ये बघायचं नाही, शॉर्ट लाईफ म्हणजे पुढच्या दिवशी मी आहे का नाही माहीत नाही आहे मला, पण आता एवढंच आहे. मग त्याच्यातनं तुम्हाला ग्रीन कार्ड मिळालं, परत 2 दिवस, परत मिळालं 4 दिवस, असं 15 दिवस आल्यावर मग महिनाभराचं आहे. महिन्याभरात काही कारणाने चुकलं तर परत 1 दिवसाचं नियोजन करायचं. कमिटमेंट जी आहे ती छोटीच ठेवायला पाहिजे. आपण असं प्लॅन करतो आणि तो प्लॅनचा कागदच विसरून जातो, प्लॅनचा कागदच कुठे गेला. त्यामुळं लॉंग रनमध्ये काही बघू ना, शॉर्ट टार्गेट करा आणि ती अटॅक करा. छोटं टार्गेट, आजच्या दिवसात एवढं संपवायचं म्हणजे संपव. तो मिथून, खूपच नाव आहे, मिथून शेट्टी नावाचा विद्यार्थी, पहिल्या अटॅकमध्ये आर झाला, हिस्ट्रीचा विद्यार्थी होता माझा, हिस्ट्रीच्या बॅचचा. तर तो म्हणला तू काय झाला, तो म्हणला मी एक ठरवलं होतं की हिंदू वाचल्याशिवाय झोपायचं नाही, किती पण प्रेशर आलं तर हिंदू 2, 2:30, 3 आणि सकाळी लवकर जायचं. अभिनय कुमार काय म्हणला, मी का झालो तर लायब्ररीत बसणारा पहिला मनुष्य मी आहे आणि जयकारला बसायचो आणि सगळ्यात शेवटचा मनुष्य तो आहे. मग मध्ये त्या पिऊनला झोप लागायचो, 1 वाजेपर्यंत झोप, मी तो गेल्याशिवाय जाणार नाही आणि सकाळी पहिला पाहिजे. फर्स्ट अटेम्प्टमध्ये पहिला, फर्स्ट अटेम्प्टमध्ये झाला तो. फर्स्ट अटेम्प्टचं इंटेन्सिटी सगळ्यात जास्त असतं व्यायामात, त्यामुळे जबरदस्त फोर्स असतो. नंतर एकदा तुम्ही जाऊन आला तर आपल्याला त्याचे नो होतं, आपण तेवढं इनोव्हेटिव्ह राहत नाही. आणि त्यामुळे सुरुवातीला काय प्रॉब्लेम असतो की ते डार्क असतं, अंधार असतं, त्यामुळे आपलं फिअर येतं. हे बरोबर चाललंय का, होईन का, हे सांगतायत, पण ह्यांना सांगायला काय जातं. तुमच्या बाजूनं तुम्ही एक गोष्ट घ्या आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा. याला स्थिती काय की माझ्या आयुष्यात याच्यापेक्षा चांगलं करणं शक्य नाही, याला दुसरा कुठलाच क्रायटेरिया नाही. तुम्ही कोणी, माझ्या आईने सांगू, वडिलांनी सांगू, टीचरने सांगू, कोणीही सांगू, मला नाही वाटत याच्यापेक्षा मी माझ्या आयुष्यात चांगलं करू शकतो. दॅट इज द सोल क्रायटेरिया. मग याच्याशिवाय तुम्ही म्हटलं की मला रिग्रेट आहे असं नीट बरोबर झालं तर लगेच रेमेडीवर काम करायला पाहिजे. त्यामुळे स्वतःचं ऑब्झर्वेशन करा, अकॅडमिक डायरी लिहा, आपले बेसिक जे आहेत ते, आपण कसं वागतो, कुठल्या वेळेला वागतो, मग आपल्या लक्षात आहे की हे निष्कारण वेळ खातात. अकॅडमिक डायरी लिहायला पाहिजे ना. अकॅडमिक डायरी म्हणजे तुमची वर्क डायरी जी आहे, तुम्ही सकाळी 6 ते 6:20 हे केलं, काय आवरलं, 6:20 ते 7:20 NCERT पेज नंबर 12 ते 28, ते डिटेल सगळे जे आहेत ते. आणखी काय मुद्दा आपण बघूया आणि पुढच्या गोष्टी डिस्कस करूया. आता हा एक मुद्दा जो आहे तर सगळ्यांच्या मध्ये कॉमन आलेला लक्ष्मीकांत. आता तो तुषार नावाचा विद्यार्थी होता, तो काय करायचा, लक्ष्मीकांत लिहून द्यायचा, हे लक्ष्मीकांत ठेवलं, हे लक्ष्मीकांत लिहिलं, अख्खं पुस्तकच पाठ असायचं. म्हणजे याचा अर्थ कमी पुस्तकं जास्त वेळा करायला पाहिजे. आणि हा एक थंब रूल आहे, किती वेळा पुस्तक वाचायचं, 603 वेळा वाचायला पाहिजे. हे एक्झॅगरेशन नाही, असे काही वेळे लोक असतातच, त्यामुळे पर्यंत जाता आलं पाहिजे. NCERTचं जेवढं पुस्तक आहे, कारण माझ्यामध्ये 40 रिव्हिजनच्या शिवाय तुम्ही, मी ऑर्डिनरी म्हणून मला काय माहिती, 40 रिव्हिजन झालं तर तुम्हाला सगळे बाजूलाच चालते. 40 रिव्हिजनचं प्लॅनिंग करायला 4-0, याच्यात एक्झॅगरेशन नाही की तुम्ही 40 केला, मी सांगितलं तुम्ही 10 तरी करा, असं नाही आहे. 40 म्हणजे 40 म्हणजे 40. जसा हा एक्झरसाइज आधी सगळ्यांना आता पण सांगितलं होतं की मी डाऊन झाला, आपण आता डाऊन झालेलो आहे, XYZ कारणाने नाही झालं आपलं, तर याची 50 कारणं काढा की आपण का झालो नाही. 10, 20, 30 निघतात, त्यापुढे 31, 35, त्याचे असे स्लायसेस निघायला लागतात की अरे हे आहे आपले हॅबिट. म्हणजे लास्ट पॅरा नीट वाचलं हे आपले हॅबिट आहे का, मग तिथूनच प्रश्न आले का, कुठनं प्रश्न आले आणि मी तिथं का नको, आपली हॅबिट काय. आता एक समजा मी ठरवलेलं आहे की नोट्स रिवाईज करायचे आणि बसायचे, पण ते नोट्स रिवाईज करणं बोर आहे ना, म्हणून मी करत नाही, मी लिहिलेलं आहे आणि मग याच्यात कुठं गॅप आहे. त्यामुळे स्वतःला क्रिटिकली बघायला पाहिजे. 0 टॉलरन्सवर तुम्हाला जर काम करता आलं ना, म्हणजे तुमच्या ग्राफमध्ये स्ट्रेट लाईन गेली तर दॅट इज IAS. तो ओंकार मराठी होता, ओंकारचा मॅथ्स होता. खूपच मुलं आहेत, पण ज्ञानेश्वर पाटील, ज्ञानेश्वर MP ला आहे, मध्य प्रदेशला आहे. पण ज्ञानेश्वर काय म्हणलं सर मला मराठीतनं लिहायचं,
मुलं म्हणले ऑप्शनल कुठलं आहे? मॅथ्स मराठीतनं लिहिणार. हो म्हणलं मराठीतनं लिहिणार. अख्खा मॅथ्स तो मराठीत लिहून आया झालेला आहे. म्हणजे काही लोकांनी केलेलं आहे, त्यांना क्लिअर आहे. याचं कारण काय, आपण म्हणतो फंडे क्लिअर आहेत. फंडामेंटल मला क्लिअर आहे की आय एम कम्फर्टेबल विथ दिस. तुम्ही लेबर 10 सांगा 20 सांगा आपण करणार, बिलकुल करेंगे, क्यों नहीं करेंगे, दौड के. ती कारण त्याच्याशिवाय ते होणार नाही त्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला. कारण काही झालं 12 लाख आपण म्हटलं 12 लाख जाऊ द्या, 6 लाख जाऊ द्या, कोरला 30,000 तरी माझ्यामध्ये लोक सिन्सिअरली काम करणार आहेत. त्यात आपण आहे का पहिल्यांदा बघायला. आणि त्याचं एक तुम्हाला थंबरून सांगितलं की जो प्रश्न मला येत नाही, मी फ्रेशर आहे, मला येत नाही, कोणालाच येत नाही, म्हणजे त्याचा लोड नाही. पण मला येत नाही आणि मेनच्या लोकांना येतो त्याचा लोड गेला. म्हणून मग स्वतःला चेक करण्यासाठी तुम्ही आत्ताच्या काळामध्ये एक कुठलीही कॉम्पिट करा. कारण नंतर समजा मेन्स नंतरच्या काळात काय होईल, पुढची मेन्स येईपर्यंत तुम्हाला स्वतःला जज नाही करता येणार. पण क्लासवाले काय त्यांच्यामुळं हा चांगलं आहे चांगलं आहे. क्लासवाल्यांचं काय करणं आहे, ज्यांना मार्क मिळाले त्याच्याशी तुम्ही तुलना करा. कारण तशी स्पेस मिळतच नाही तुम्हाला. आणि टॉपर्स कॉपीचं काय होतं ते मी दिल्यामुळं ते कशा पण मी देणार ना तुम्हाला. माझ्या समोर लिहिलेले लोक कोण आहेत याची इथं लिहिलं मला माहिती. आणि माझा मित्र सिनियर आहे, त्यानं असं लिहिलेलं आहे, त्याला लिहायला लावलं, मी लिहिलं. मग हे खरं जजमेंट आहे ना, रिअल, की बाबा यांना तुम्ही 12 मार्क दिले, मी 12 मार्क दिले. कुठल्याही स्ट्रक्चरमध्ये तू म्हणलं की ह्यांचा अभ्यास मी सोडवला, आता अभ्यास असतो, अभ्यास सोडवा, कुठलेही सोडवा तुम्ही. मग तुम्हाला टॉपर कळेल आणि मला कळेल, कारण प्रोसेस सेम आहे. त्यामुळं आता ती हे होते, पण खूपच उदाहरणं जे आहेत ना ती की विश्वांजली गायकवाड नाव जे COPची होती, विश्वांजली पहिल्या पिरियड डाऊन झाली होती. आता विशाखापट्टणमला IFS झाली किंवा दिल्लीत आली असेल, तर ती काय करायची, तिनं सगळे पेपर इथं मला म्हणले की मी सगळे लिहिणार आहे यांच्याबरोबर, मी डाऊन झालेलेच नाही आहे, मी essay लिहिणार, इथिक्स लिहिणार, सगळं लिहिणार, यांच्याबरोबरच लिहिले तिनं. म्हणजे हे डोक्यातच त्यानं घेतलं आहे की मी नाही आहे. त्याचा परिणाम असा की पुढच्या वेळेला खूपच गोष्टी सोप्या झाल्या. आणि त्यामुळे ते फर्स्ट अटेम्प्ट फ्री डाऊन, दुसऱ्या अटेम्प्टला 11वा, भारतात 11वा. याचं कारण ते इंटिग्रिटी ठेवले, मला माहिती आहे की मी करायचं आहे. आणि हे इंटिग्रिटी आणि हे शब्द हे नंतर दे, तिच्यामध्ये तिनं जेन्युनली ते केलं होतं. जेन्युनिटी तुमची जी आहे ती काय, त्याची क्वालिटी क्वांटिटी त्याचा अंदाज कसा आहे, पण तुमचा बाय हार्ट तुम्ही हे करता ना, दॅट इज इनफ. तुम्ही डाऊटमध्ये आला, रिफ्लेक्शनमध्ये गेला, किंवा काय आपल्याला म्हणता की त्याचं बॅकलॅश यायला लागले, तर ते सगळं अडकणार. सेल्फ डाऊट हा सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणजे आता मी हे वाचलं तर याचं काय आहे की ते ऊन बाहेर आहे, कशाला जा, बरं आहे, तर हे वर्कआउट नाही होणार. मला हेच करायचं आहे. फ्रीडम काय, 99 गोष्टी नाकारल्या म्हणून मी 100वे आहे ना. मला हे होतं आलं, असं होतं, हे नाही मी केलेलं, हे केलेलं आहे. मग त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे. काढणं काय सांगितलं की जास्तीत जास्त बंधनं म्हणजे जास्तीत जास्त लिबर्टी. ती बंधनं तुमची तुम्ही घातलेली असतात म्हणून ती लिबर्टी तुमची आहे. इतरांनी घातलेल्या बंधनांना स्लेवरी येते. त्यामुळे तुम्हीच स्वतःला फॉलो करा. मुक्ती कोण पथ आहे तुम्हाला अल्टिमेटली तुमचं जे आहे ते. मागं पण खूप जणांना म्हणलं मी या फील्डमध्ये अजून काय आहे, मला अकॅडमिक्समध्ये पण काम करतो चाललेलं आहे, या फील्डमध्ये अजून असण्याचं कारण माझं ऑनेस्ट कारण काय, तर मला असं वाटतं की महाराष्ट्राचा टॉपर कधी झालेला नाही आहे आणि मराठी मीडियमचा टॉपर झाला असं होईल, असं माझी जेन्युइन अपेक्षा आहे की त्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणारे लोक. ऑल इंडिया 9 रँकला गेलेली तेलुगू कॅन्डिडेट आहे, 13वा विद्यार्थी आलेला आहे त्याला. आणि त्यामुळं रिजनल मीडियमचा अर्थ भंपक आणि आळशी नको. त्याच्यामधून आपण तसं होतं. ही मी कुठली ॲनॉलॉजी वापरली, CJIची ॲनॉलॉजी वापरली. पॉईंट यातला आहे की यू हॅव टू प्रूव्ह इट. माझं स्वतःचं अलीकडचं ऑब्झर्वेशन आहे की मराठी माध्यमातली मुलं कमी अभ्यास करतात. हे नाईलाजानं किंवा आनंदानं सांगायला पाहिजे, कमीच करतात अभ्यास. कारण कारणं असतात. मला इंग्रजी येत नाही, इंग्रजीत ना इंग्रजी शिक ना, जर्मन शिक, मग जर्मनीत इंग्रजी वाच. आपल्याला कुणी अडवलं येत नाही, हे नाही येत नाही तर भाई इधर क्यों आहे, बहना तू इधर क्यों आहे, साधी गोष्ट आहे ना. त्यामुळं सीधी बात नो बकवास जे आहे ना, सरळ आहे नाही. हा कसा आहे 0-1 आहे ना, हा सूर्य हा आहे तर. त्यामुळं याच्यामध्ये कशाच्या मागं लपण्यात पॉईंट नाही. याच्यातनं मॉरल स्पेस मिळेल. आपले आनंद नाडकर्णी जे म्हणाले ना की इमोशनल बफर्स तुम्ही जरूर शोधा, पण हे इमोशनल बफर्स आहेत हे रियालिटी नाही. रियालिटी हेच आहे की मला ते करायचं आहे. मी आत्ता कोलॅप झालं, पडलं, परत एकदा करेन, परत पडलं, परत
पण मला हे करायचंच आहे. मग एक टप्पा येईल, टेक ऑफ ज्याला आपण म्हणतो ते होणारच आहे. आणि त्यामुळे या सगळ्या प्रोसेसच्या मध्ये टेक्निकली आपण जाऊ. मी पहिल्यांदा इकडचं तिसऱ्या बाजूचं अनालिसिस करतो, मग आपण UPSC या प्रश्नाकडे आता येऊया, आत्ताच्या पेपरकडे पण येऊया. याच्यामध्ये काय काय इश्यूज आहेत आणि हा पेपर न्यू नॉर्मल काय, असं मला वाटतं की हा न्यू नॉर्मल आहे त्यांच्या. ज्या प्रकारचं स्ट्रक्चर इंटरनॅशनली बदललेलं आहे त्यातनं हे तर असंच राहणार आहे. आता क्लास म्हणून माझी इनॅबिलिटी आहे, तर मी म्हणणार नाही नाही अरे हे चुकून झालेलं आहे, पुढं आणखी पुढच्या खड्ड्यात जायची गरज नाही. म्हणजे आपण म्हणतो 10 इज द लिमिट. तुम्ही मार्केटला जरूर फॉलो करा, पण इज इट वर्थ. याचं एक लॉजिक काय आहे की सोपं सूत्र सांगितलेलं जे आधी 97 पण सांगा, आज पण तेच आहे की तुम्ही ज्यांचं शिकता त्यांचे पेपर सोडवायचे नाही. तुम्ही ज्यांचं शिकता त्यांच्यापेक्षा वेगळे पेपर घेऊन सोडवायचे आणि आपला स्कोर बघायचा. मी पेपर काढून मीच शिकवल्यावर मीच काढल्यावर मग त्याच्यात नॅचरल आहे, मग त्यात कोट अनकोट एक जनरल ब्रँडनेस येणार आहे. अतिपरिचय म्हणजे ऑनेस्टी असली तरी अतिपरिचय अवज्ञा होते. त्या टीचरच्या लिमिटेशन आपल्या लक्षात येत नाही, त्या विद्यार्थ्याच्या लिमिटेशन शिक्षकाला येत नाही. बेस वेगळं तुम्ही बाहेरचा, आणि बाहेरचा आत्ता आपल्याला अवेलेबल असणारा सगळ्यात मोठे गुरु म्हणजे UPSC. त्यांचे पेपर सोडवा. PYQ सगळे PYQ सोडवले तरी सगळ्या गोष्टी संपतील तुमच्या. रोज 2 PYQ, तुम्ही म्हणलं की मी आता GS2 चाललेलं आहे, रोज 2 PYQ घेतले, त्याच्यावर विचार केला, 4-4 तास जातील त्याच्यावर सुरुवातीला. आता समजा उदाहरणार्थ आपण वाचतो, त्यात त्यांनी वापरलेली अॅनालॉजी असते बेसिक स्ट्रक्चर, पण मध्ये असते की फंडामेंटल स्ट्रक्चर. हा काय प्रकार आहे? काही ठिकाणी काही लोकांनी फंडामेंटल स्ट्रक्चर म्हणलेलं, काही लोकांनी बेसिक म्हणलेलं. मग म्हणू काय मी? आणि हिंदीत आणि मराठीत तर सगळं गोंधळ होते. त्याला म्हणायचं काय? टेबल आहे ना, हा काय मोबाईल आहे, हे काय बॉटल आहे, हे काय पुस्तक आहे. मग यातले सगळे शब्द मराठी शब्द आहेत. परिभाषित किती अडकणार आणि त्याचा इसेन्स काय आणणार? त्याच्या मूलभूत संकल्पनेपर्यंत जाण्यासाठी मला काय करायला लागेल? मूळ ऑथरशी डिबेट करा. मूळ ऑथर जे आहेत आत्ताच हे सुरू का साधा विचारा ना, एक्सला असं वाटतं, ह्याला असं वाटतं. याचं साधं कारण काय? ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑनलाईन केलंय ना, ते डिबेट आपण ऐकणं अपेक्षित आहे. ते तर काय चाललेलं असतं, थोडं कमी नाही तर शिवाळ चालू असते. तुम्ही ऐकलं त्यातले जे आहेत ते प्रॉसिक्युटर पण त्याला हे करतात आणि ते पण इकडून हे करतात. पाटणा हायकोर्टमधले ह्याच्यातले त्यांची अॅनालॉजी अशीच आहे. पेपरमधले आर्टिकल वाचले तुम्ही, लाईव्ह लॉ वाचलं, मिंट वाचलं, त्यात असंच आहे की यांचं आर्ग्युमेंट असं होतं, यांचं आर्ग्युमेंट असं होतं, यांचं आर्ग्युमेंट असं होतं, म्हणून असं म्हणजे आर्ग्युमेंटची पद्धत तीच आलेलं आहे. असा मोठा पॅराग्राफ केलेला आहे आणि तू म्हटलं याच्यात काय अकाउंटेबिलिटी, हे काय सांगायला एवढं कशाला विचारायला पाहिजे? एका ओळीत विचारणारच. याचं कारण हे वाचल्यावर मला दडपण येतं. म्हणजे ऑनेस्टली 3 स्लाइसमध्ये हिंदू संपलं. पहिल्या हाफमध्ये बघितलं, सेकंड हाफमध्ये, थर्ड हाफमध्ये. तुम्ही असं आहे काय केलं, इकडं काय इकडं काय, म्हणजे स्लाइसेस करा, तुकड्या तुकड्याने वाचा. मधले दिलेलं असतं ते वाचा. आता हिंदू साईडला इकडं देतो ना गोष्ट ती. आता रूपा नेणा किंवा 23वे आलेले कॅन्डिडेट त्याचे व्हिडिओज आहेत की तिनं काय म्हणलं की मी सगळ्यात रिलिजियसली ऑनेस्टली फॉलो केला तर हिंदू. पेपर रिडिंगला पर्याय नाही आहे. त्याच्यातनं तुमचा ॲक्युम्युलेटेड निर्माण होतो. त्याच्यातनं एक आपल्याला स्वतःला कळायला लागतं जे आहे. व्हिडिओज आता समजा काल आजच्या लेक्चरसाठी मी काही 20-25 व्हिडिओ बघितले आणि कालचा पेपर मी पण वाचला होता, पण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतच नाही आहेत. म्हणजे आता समजा मी मार्गी मॉर्निंगमध्ये चालवायचो काही काळ, पण त्याच्यामध्ये कारण माझ्यावर लोड आहे ना, मला शिकवायला जायचं, हे करायचं हे करायचं. त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही किती देणार, याला लिमिट आहे. याचा अर्थ काय ढोंगी आहेत किंवा त्यांना सगळं असं नाही आहे. त्याची लिमिट फक्त आपल्याला समजा कुठलेही स्ट्रक्चर आहे ते लिमिट काय, त्या लिमिटचा माझ्यावर दबाव येता कामा नये. मला मग 4 गोष्टी पकडून इकडं दिलेलं सगळं जे आहे ते काय आहे, वाचताना कसं वाचायला पाहिजे. पहिल्यांदा 2 लायनर वाचायला पाहिजे, मग 3 लायनर वाचायला, 2 ओळीच्या बातम्या, 3 ओळीच्या बातम्या, 5 ओळीच्या बातम्या, मग मोठ्याकडे या. म्हणजे मायनर मिस होणार नाही, कारण मोठं कोणतरी तुम्हाला व्हिडिओवर सांगू शकेल आणि वेळेत संपवायला पाहिजे. तेच ते बेसिक आहे, काही आजही बदललेलं नाही. तुम्ही 12 तास अभ्यास केला तर 3 तास पेपर वाचायला पाहिजे. 16 तास अभ्यास केला तर 4 तास पेपर वाचायला पाहिजे. 16 तास अभ्यास करणारे लोक आहेतच, पण 3 तासाच्या खाली अजून मम्मी वाचायला घेतलं 1.5 तास जातोच. पेपर तेवढा वेळ खातोच पा दोन्ही, म्हणजे हिंदी आणि लोकसत्ता समजा आहे, पण त्याचे बारकावे सगळे. आता आनंद हर्डीकर लिहितात, हर्डीकरांमधनं प्रीचे 2 प्रश्न सुटतात बारकाईनं वाचलं
आता हार्डेकरांनी काय आपल्यासाठी लिहिलेलं नाही. प्रश्न काढणारे लोक या माहोलचा विचार करतात की ज्या माहोलमध्ये चालले कुठले प्रश्न आणि का आले. प्रश्न सोर्स बघा, मूळ सोर्स जे आहे आपल्या प्राथमिक निरीक्षणामध्ये म्हटलं होतं जुनी मेथड काय होते. आता समजा आज पेपर झाला तर सगळेजण पुस्तक घेऊन बघायचे की याचा सोर्स म्हणजे ते म्हणतील ना सापडलं गॅझेटेड सेकंड व्हॉल्यूम पेज नंबर 56, याचा सोर्स गोचिलियम पान नंबर अमुक. सोर्स स्वतःला सापडलं की याचा अर्थ आपण कॅपेबल स्टुडंट झालो. आता याची गरज आहे का? आहे, कारण आपण झालेलो नाही. त्यामुळं या सगळ्याच्या मूळ त्यांनी जिथनं प्रश्न काढला तिथं मला न्या. ते जे करतात ते मला करायला पाहिजे. मग तुम्ही हे म्हणले PIB, मग बघा चेक करून बघा PIBत आहे का, कुठं आहे ते, लोकेट कुठं केलेलं आहे, हा प्रश्न त्यांनी नेमका कुठून काढलेला आहे. मग आत्ता असं विचारलं ना तर तेवढं वाढवून यायला म्हणलं ना तुम्ही की त्याचा सोर्स काय, खूप सोर्सेस आहेत तुला म्हणून सांगतो. फ्लड करतात, ते गप्पा मारतात, उत्तरं देत नाहीत आणि खाली सांगतात अजून काही असेल तर मागा. अरे हे दे ना बाबा, याची कपॅसिटी नाही आता. मग त्याच्यामध्ये किती अडकणार. तो म्हणला की AI देतच नाही, ते कशाला देत, त्याला अजून तसं फिडिंग नाही आहे. मनुष्य आहे तो, त्याचं फिडिंग आल्यावर तुम्ही बघा ना, ते पटपट पान नंबर सकट देईल. आणि स्पेक्युलेटिव्ह बोलतात. मी म्हटलं भुसावळ कटला कुठं आहे असं यायला विचार, ते म्हणले पान नंबर गाठाळ 392, त्यात नाहीच आहे. धडधडीत खोटं बोलतात ते. असं पण त्याचं कॅरेक्टर आहे. आणि त्यामुळे मशीनचं कॅरेक्टर शोधा नाही, याचं कारण त्यांनी ज्याला फीड केलं त्यांचं हे कॅरेक्टर आहे. देव ढकलून काय होतंय, आपल्याला थोडंच आहे. आपले पेड मिळाले, आता झालं सबस्क्रिप्शन आलं आपल्याला, बसेल त्याचं ते. त्यामुळं मुद्दा काय, कुठलंही स्ट्रक्चर आहे त्याची लिमिट तुम्ही समजून घ्या. त्याचं लिमिट, त्याला ब्लेम गेममधनं काय मिळणार नाही. ब्लेम गेम केलं ना, ह्यांचा क्लास लावला, हे फालतू लोक, मग तिकडे गेला कशाला नाही. तर नंतर ह्याला काय अर्थ नाही आहे की ते बरोबर नव्हतं, मला आधी कळालं असतं, मग आता कळालं ना, आता बाहेर व्हा. म्हणजे एकच गोष्ट मला कळते की मी आलोय पोस्ट मिळवणार, मिळवून तुम्ही सोडून द्या, वी आर प्राऊड. पण तिथं आल्यानंतर कारण मीमांसेला अडकलो आणि ब्लेम करायला लागलो की हे बरोबर नाही आहे, जग बरोबर नाही आहे, मग कसं होणारच नाही ना. नाचता येणं अंगण वाकडं काय उपयोग आहे. आपल्याला करायचं आहे ते करायचं आहे ते करायचं दॅट्स ऑल. मग कसाही वाट काढणार ना, उद्योगी माणसाला सगळ्यात जास्त वेळ असतो. तसं पर्सोनामध्ये आपण असं म्हटलं होतं, ती कादंबरी आहे काय, लव्ह इन द टाइम ऑफ खरलांजीची कविता जशी आहे ना, तसं लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा, मार्कवेज, 100 Years ऑफ सॉलिट्यूड. आता हे रिडिंग कमी झालं. आता हा COPचा कुठल्या विद्यार्थ्यांना असं वाचलेलं असायचं आधीच्या ह्याच्यामध्ये, त्यांचा हिस्ट्रीचा क्लब असायचा पा, त्या प्रकारचं वायडर हे करायला हवं. त्याशिवाय ते साठणार नाही. आधीच्या ह्यात नाही, हे बरोबर आहे. टीचिंगमध्ये पण एकूण कमी झालेलं आहे, कारण त्या प्रकारची नीड नाही आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे कॉम्पिटेबिलिटी जाते. पण यांचं स्ट्रक्चर तसं बदलत नाही. यांच्या स्ट्रक्चरमध्ये त्या, आणि आपल्याला हे दिसतं इनविजिबल काय माझ्या मते. समजा एक IIT झालेले लोक तुम्ही पहा, बऱ्याच जणांचं कल्चरल कॅपिटल खूपच चांगलं आहे आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी आपल्या लक्षातच येत नाही. ते सांगतात का मी हे वाचलं हे वाचलं हे वाचलं, मग सुट्टीला कुठे पॅरिसला गेलो, कळणार. एक्सपोजर केवढा आहे ना. नाही आम्ही आता मलेशियाची ट्रिप करून आलो. एक्सपोजर तुमचं किती आहे, तुम्हाला किती गोष्टी कळाल्या सहजपणे, ज्याला आपण कॉमन सेन्स म्हणतो सोशॉलॉजीमध्ये, तो किती आहे. डिसिप्लिनरी अंडरस्टँडिंग तुमचं किती आहे, त्याच्या दोष कमी जास्त हा नंतरचा किती आहे आपल्याला कळायला पाहिजे. तो म्हणलं की यांचं 72 दिसतं, मला 3च हरकत नाही, पण 3 पासून सुरुवात करून वर जाता येतं ना. हा मार्क आत्ता मायामध्ये होत ना. आत्ताच्या ह्याचा इश्यू काय की हा मार्कच सेटल नाही आहे. हा कुठं आहे की इथं आहे, इथं आहे तर मग तिथं गेलं का, जाता कामा नाही ना. म्हणजे सगळं कसं झालं कळत नाही. पॉलिटीचे MPSCला 15 प्रश्न होते, पण त्यातले मग माझे का गेले. म्हणजे पॅटर्न त्यांनी बदललं, का बदलू नाही. मग तुम्ही हळूहळू म्हणाल मग परीक्षेत घेऊ नका. ह्याचं लॉजिकल कन्क्लुजन तिथंच येईल ना. पॅटर्न मी सांगतो असा काढायचा, एक ओळीतले प्रश्न, एका शब्दाचे प्रश्न द्यायचे, पेपरच घ्यायचा नाही, सिलेक्ट करायचं. मग ह्या वाक्याचा असा रेझोनन्स आहे. त्यामुळे त्यांना लोक पाहिजे, त्यांना क्लिअर आहे ना. त्यामुळे ते ॲब्सर्ड आहे, ते ॲब्सर्ड आहे असं म्हणलं तर मग ते ॲब्सर्ड का वाटायला लागलं. मग ॲब्सर्ड लोक तिथं बसवलेत कशाला. जग ॲब्सर्ड आहे का, जगाचे चाललेले नियम आपल्याला कळायला पाहिजे. तो म्हणलं की याचा अर्थ आपण ॲब्सर्ड आहोत, आपण ज्या जगाच्या पाहू ते जग ॲब्सर्ड आहे का, किंवा आपल्याला गाईड करणारे लोक ॲब्सर्ड आहेत का. त्यांना ॲब्सर्ड म्हणून प्रश्न सुटणार नाही आहे. कारण काय तर त्यांना पाहिजे तसंच आहे. आणि हे ॲब्सर्ड असणं समजा आपण ॲब्सर्डिझम होता.
त्यातनं आलेला तुमचा स्वतःचा एक फेज आहे. मग तुम्ही त्याला कोपअप करून घेताना तो म्हणला मग या सगळ्या जगाला काय 4 गोष्टी मला सांगा. म्हणून मी 5 गोष्टी घेतलेल्या लिहून की या गोष्टी आहेत की आपल्याला हे प्रायमरी रिस्पॉन्सेस जे आहेत ते आहेत. म्हणजे तुम्ही किती काही लोक म्हणले ना की नाही ते सरला हे होतं, सरमध्ये तुम्ही अहो तुमची फ्लोअर मॅनेजमेंट फालतू आहे नाही, मान्य करा. काहीच फ्लोअर मॅनेजमेंट नाही ना, सगळा खेळ फ्लोअर मॅनेजमेंटचाच असतो. आयत्या वेळेला तुमचे किती लोक होते का तिथं. आता बंगाल इलेक्शन तुम्ही कुठलं इलेक्शन म्हणलं तर मेहनत जास्त आहे ना त्याच्यामध्ये. कुठल्या पक्षाचा मुद्दा नाही, बीजेपीला एवढ्या जागा आल्या, ममतांमध्ये हे केलं. मग तुम्ही काय करता. आजची बातमी आहे ना 58 लोक बाहेर गेली याला आणून. पॉईंट याच्यातलं की तुमच्या बाजूनं बगदाड पडणार मला माहितीच नाही कसं काय झालं. आम्ही जर याच्यासाठी हे करायला आलेलं आहे तर नो हाऊ घ्या, 4 दिवस हळू करा पण परमनंट करा, प्रोसिजर समजून घ्या. मग याला बेसिक तुम्ही म्हणलं कन्फ्युजन आहे काय करावं. हे सर सांगतात ते करतात, हे सांगतात ते करा, हे मॅडम सांगतात हे करा. आम्ही काय करावं. आम्ही सरळ मूळ वाचाल, बालभारती, NCERT आणि सोर्सेस. मग आता ती शर्मा नावाची स्टुडंट टॉपर होती पहा, तिचं इकॉनॉमिक्स उत्तर मी वाचले तर त्याचं ट्रेनिंग झेवियरचे आपल्या याच्यामधले स्टीफन्सचे लोकांचे उत्तर खूपच वेगळे आहेत, कारण त्याचं ट्रेनिंगच वेगळं आहे ना. म्हणजे मी आता गोखलेतनं आणि याच्यातनं इकॉनॉमिक्स करून काय होणार आहे. महान सगळे शिक्षक तिथं आहेत त्याचा काय उपयोग. म्हणजे तुम्ही जिथं आहात आणि जिथं टॉप आहे त्याच्यातली गॅप बघायला पाहिजे. उमा कपिल आहे त्याचं आहे, उमा कपिला सगळे वाचतातच त्याचे बारकावे सगळे जे आहेत. कारण उमा कपिला आपल्याला वाटतं की डीचा सिलेबस पहा, उमा कपिला त्याचे शिक्षक होते इकॉनॉमिक्स, तर त्यांनी सिलेबस केला का असं वाटायला. ड्यूच्या सिलेबस प्रमाणे आपला सिलेबस आहे, UPSCचा सिलेबस आहे. तो सिलेबस करणारे कोण लोक आहेत आणि काय आहे. आता सिलेबस आउटडेटेड असं म्हणलं 2000 सालचा, आता 2026 आहे. मग त्याचा मार्ग म्हणजे क्वेश्चन. आणि प्री मेन्समध्ये काय कोरिलेशन आहे, कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले त्याच्यावर आहे. जसं आता उदाहरणार्थ कालच्या मेन्सच्या लोकांकडून काय लिहिले, प्रश्न लिहिलं होता बुद्धिस्ट आयकोनोग्राफीवर, तुम्हाला काय वाटतं. प्रीला विचारलाय, मग मेन्सला येऊन बघितलं. म्हणजे त्याची कोरिलेशन्स करणं जे आहेत आणि त्यातनं एक सूत्र, म्हणजे त्यात इंटू पाहिजे तुम्ही. असं जरा धक्का लावला तर तो असा म्हणजे तो विद्यार्थी होता तो असं बघायचा, सर इथं हडप्पा आहे, हे कुत्रं मेले. लोक मुलं म्हणायचं सर त्याला जरा धक्का लावला तो वेडाच होईल. तिथपर अगदी वर्षपर्यंत जायचे पण त्याच्यामुळे, आणि मग मागं यायचं. त्याचा बॅलन्स कळायला पाहिजे. पॅशन पाहिजे, स्ट्रक्चर पाहिजे आणि मेथोडॉलॉजी चांगली पाहिजे. स्ट्रक्चर पाहिजे, आपण जे ऑपरेट करणार स्ट्रक्चर आहे. हे 3 पुस्तकं वाचणार, म्हणजे समजा वाचलं, नोट्स काढल्या, वेळ गेला खूपच माझ्या अपेक्षापेक्षा, तो काउंट केला, त्याच्यानंतर टेस्ट सोडवल्या NCERT खालच्या, त्याच्यानंतर UPSCचे MPSC क्वेश्चन सोडवले आणि त्याच्यानंतर मग मार्केटमधल्या टेस्टला आपण आलो. ही प्रोसिजर फॉलो. सप्तपदी आहे बाबा, 7 पेजेस आहेत. मग त्याच्यात आपल्याला डायरेक्ट त्याचं सोडवलं आलं नाही त्याचं प्रेशर येणारच आहे, तुम्हाला कुणाला पण येईल ना. डायरेक्ट एक्सपोजर घ्यायचंच नाही, ते जळेल की. त्यामुळे तयारी करायला पाहिजे ना. मग त्या तयारीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे प्रोसेस आहे, नेचर आहे त्याला, म्हणजे टाईम आहे. आता फिलॉसॉफी खूप जात आहे, त्याची गरज नाही. टाइम स्पेस आणि प्लेस तुम्हाला कळायला पाहिजे. काही झालं तरी आपण म्हणणार नाही की तो सूर्य तेव्हा उगवणार, सूर्य खाली जाणार आहे. तुमच्या स्वतःच्या प्रिपरेशनमध्ये मॅच्युरिटीची एक फेज येईल, ती इतरांच्या प्रमाणात असेलच नाही, पण ते आपण कधी झालं. म्हणजे तुम्ही म्हणले की आय एम अरायव्ड, मला माझा वेळ घेऊ दे आणि माझ्या पद्धतीनं काम करू दे ना. आपलं हे कसं आहे, हे मी जे सगळं सांगितलेलं हे लॉस्ट होतं. कारण काय, डेली प्रेशर यायला लागतं. बनॅलिटी जी आहे ना ती इव्हिल होते ना. त्यामुळं त्या सगळ्याला सामोरं कसं जायचं, तर बेस वे मधनं बाहेर यायला पाहिजे. त्या स्ट्रक्चरमधनं बाहेर यायला पाहिजे. म्हणजे काय, त्या स्ट्रक्चरमध्ये फार अडकता कामा नये, आपलं आपण बघत राहायला पाहिजे. जी आहे ही स्वतःला जाणून, म्हणजे जास्त वेळ तुमचा जो आहे तो स्वतःवर घालवा की मी कोण आहे आणि मला हे का जमलं नाही. याचे 50 कारणं काढा, याची 50 कारणं का होणार, मी IAS का होणार हे शोधायला पाहिजे. आणि त्याच्यावर रेमेडी काय की मी काम करणार, माझ्या प्रोसेसरमध्ये हे मी बदल केलेले आहेत. आणि एक्सक्युजेस घेता कामा नाही. म्हणजे आता मला हे होणार नाही तर आधीच कळायला पाहिजे. असं कसं चालेल, तुमचा जिल्हा ताब्यात द्यायचा आहे, तो म्हणलं की नाही आता ही स्कीम आली पण माझ्याकडून होणार नाही, असं कसं काय झालं. अख्खा जिल्हा तुमची वाट बघतोय. त्यामुळे याच्यात एक्सक्युजेस नाही आहेत. तुम्ही जे ठरवलेलं बहुतेक रोहिणीच होते, ती काय म्हणायची, तुम्ही ठरवलेलं तुम्ही केलं की तुम्ही IAS होणार. तुम्ही ठरवलेलं तुम्ही केलं की तुम्ही काही पण ठरवा,
मी असं ठरवलं की एक 32ला जेवायला जायचं, एक 34 प्रॉब्लेम आहे, एक 31 प्रॉब्लेम आहे, कारण 32 ठरवले. 7 वाजता लायब्ररीत, 7:05 प्रॉब्लेम आहे, 6:55 बोलून 7 म्हणजे 7. स्वतःला कमिटमेंट, सेल्फ सॅल्वेशन इज द बेस्ट सॅल्वेशन. त्यामुळे तुमचं तुम्ही एक नियोजन करा आणि तसं राहा. याच्यामध्ये तिसरा माणूस गुरु लागतच नाही याच्या स्ट्रक्चरमध्ये. 3 गुरु कुठले कुठले आहेत? सिलेबस, क्वेश्चन पेपर आणि चांगलं मटेरियल. बाकी सगळं गेट आउट, लागतच नाही. मी आणि माझा अभ्यास संपलंच नाही. हे आपण अवघड, मार्केटनं अवघड करून ठेवलेलं आहे. हे एवढं वाचा पुरेसं आहे, हे एवढं घ्या, जडीबुटीसारखं आहे ते, हे घ्या तुला बरंच वाटेल. हे इतकं प्रायमरी आहे, हे काय बरोबर नाही आहे, साधं आहे ना हे. मग आता आपल्याला त्याचा दबाव येतो, एवढं पुस्तक एवढं असलं तरी काय, त्याने लिहिलंय, आपल्याला फक्त वाचायचं आहे. फरक आहे ना, त्यांनी लिहिलेलं आहे, हे लिहिलेलं आहे. कारण पहिली आपले रिलेट, कारण डिजिटलचा आपल्यावर प्रभाव आहे. UPSC त्यांच्या स्ट्रक्चरनं जाते, त्यांना आपल्याला डील करायचं. मग त्या डील त्याप्रमाणे म्हणलं मग साधं आहे, एवढं पुस्तक नाहीच आहे, 20-20 पानं फाडताना वाचतो. जुनी मुलं खूप पटकन फाडायची. इकॉनॉमी सगळं वर्ष विजन आलंय, इकॉनॉमी सगळं एकत्र केलं, सगळं फाडलं, 2 मिनिटात फाडून टाकलं आणि इकॉनॉमीचा गठ्ठा, ह्याचा गठ्ठा. PT थांबायची गरजच नाही, जाऊ काम. आपलं PT लगेच निर्माण होतं ना. मेथॉडॉलॉजी, इनोव्हेशन पाहिजे, रिफ्लेक्शन पाहिजे आणि स्वतःला त्या सगळ्यामध्ये मध्ये मध्ये जोखता आलं पाहिजे. आपला डिके होतोय का, आपलं बरं चाललेलं आहे का, याचे बॅरोमीटर्स किंवा पॅरामीटर्स तुमच्या समोर पाहिजे की माझं हे बरोबर चाललेलं आहे. याचा एकमेव निकष म्हणजे मार्क्स. मेन्सला 50%च्या वर पाहिजे, प्रीला 70%चं टार्गेट, 140. प्रायव्हेटवाल्यांचं किती म्हणले नाही, आमचा टफ पेपर आहे, 140 जायला पाहिजे. 140 गेलं नाही तर ते बरोबर. आता काही जण म्हणतात 100 टेस्ट दिल्या, त्याची गरज 3 टेस्ट द्या. एकाचा स्कोर 95 आहे, एकाचा 120 आहे, एकाचा 130 झालं का. असे काही विद्यार्थी आहेत ना, त्यांनी 3-4च पेपर दिलेत प्रीमध्ये, असे झालेले टॉपर आहेत, 3-4च पेपर दिलेत. त्यामुळं आपण रिच्युअल म्हणजे त्याचं कर्मकांड होतं काय पण बघायला पाहिजे. टेस्ट दिल्याने एक आत्मिक समाधान मिळतं. ग्राउंड कुठली शोधायला पाहिजे, रियालिटीची ग्राउंड शोधायला पाहिजे. इल्युजनमध्ये जाता का म्हणून, किंवा त्या काय दिलासाची गरज असते, पण तो आभासी आहे, तो खरा नाही, हे लक्षात यायला पाहिजे. आता हा आपल्या विवेचनाचा पहिला भाग झाला. आता मी जे दुसरं पेज जे म्हणतोय त्याच्याकडे जरा येऊ, जे तुमच्याकडे आहे त्याच्याकडे जरा आपण येऊया. याच्यातल्या गोष्टी ज्या आहेत, आता जसे माझं ऑब्झर्वेशन आहे आणि मी त्याला अंडरलाईन केलेलं आहे, माझ्या मते ते प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे होते. तुम्हाला म्हणजे ज्यानं ॲव्हरेज अभ्यास केलेला आहे, वर्षभर एक रोज 12 तासाच्या नियमानं अभ्यास केलेला आहे, आयकॉनॉग्राफीचा प्रश्न जाता कामा नाही. पण तो का गेला तर प्रेशर आला, हा प्रश्न जाता कामा नाही. शांत राहिलं, कॉमन सेन्सला कळालं की तुम्ही काय विचारताय. तो म्हणला की हे मला जमेल, पण हे मी वाचनातनं गेलेलं नाही आहे, मग त्याच्यावर काम करायला पाहिजे. माझ्या वाचनातनं गेलेलं नाही, वाचनात नसलेले वितास्ता यायला पाहिजे असा प्रश्न आहे. अमरावती स्तूप यायला पाहिजे असा आहे. तो म्हणला की नाही यायला पाहिजे, बरोबर मी नाही वाचलेलं. म्हणजे जबरदस्त ऑनेस्टी पाहिजे की मला असं वाटतं की वाचलं, पण खरं तर आता प्रश्न आल्यावर मला कळालं की नाही वाचलेलं. म्हणजे बऱ्याचदा गोष्टी आपल्या जवळ असतात आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की त्या मला माहिती आहेत, खरोखर माहिती आहेत का, आठवत नाही आहेत. तशा अर्थानं आता सेंगुप्त वन, त्याला मी टिकमार्क केलेलं का यायला पाहिजे आपल्याला. अगदी बेसिक आहे ना, अगदी बेसिक जे आहे. राजे राणे असा तो प्रश्न आहे. म्हणजे कारिगल कधी होता, सेंगुप्त वन काय होता, पांडे कुठं होते, डबल त्यांचा फिश कुणाचा होता, एम्ब्लेम काय आहे, हिस्ट्रीचे. आणि हिस्ट्रीमध्ये जाणार हे होतंच ना, ते हिस्ट्रीमध्ये जाणारच आहे ते. जसं मागच्या वेळेला त्यांनी मॉडर्न केलं, आता नो पॅटर्न इज पॅटर्न. आणि IKS जर एवढं जर चालू असेल तर IKS वाढवायला पाहिजे. तुम्ही इथिक्समध्ये IKS खूप 80% इथिक्स सगळा पेपर IKSचाच पाहिजे. भरतृ असं म्हणला, नीतिवाक्यामृतमध्ये असं आहे. मार्केटची काही विषय चालत नाहीत. याचं कारण काय, ते मी आता समजा क्लासवाला आहे, मी काढला क्लास, तर माझं अभ्यास झाला, मी माझं XYZ कारणाने झालं नाही, मी सुरू केलं. बरेच आपल्यातले असेच लोक आहेत. आणि त्या सगळ्यात काय होतं, माझं संचित 4-5 वर्ष चालतं, दरम्यानच्या काळात कास्टचं स्ट्रक्चर वाढतं. मग ते स्ट्रक्चर वाढलं की माझ्यावर प्रेशर येतं आणि मी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामात खूप अडकायला लागतो किंवा अडकायला लागतं. आणि त्यातनं वाचन कमी होतं. वाचन कमी झालं, जसं आता लोक म्हणतात जॉग्राफी चालत नाही, याचं कारण अकॅडमिक्सचं जे चाललेलं आहे ते क्लासवाल्यांचं चाललं तर ते चालणार ना. म्हणजे मी जुनंच सांगत राहिलो आणि प्रश्न वेगळे आले. प्रश्न कुठून आले कळलंच नाही मला, तर याचा अर्थ मी तसं वाचलेलं नाही. म्हणून
अल्टिमेटली जे पेपर काढतात त्या लोकांच्या पर्यंत तुम्ही जायला पाहिजे आणि प्रश्न जे काढणारे लोक आहेत त्याचं इंटरप्रिटेशन जे हा प्रश्न काढणारे कोण आहे. तू म्हणला हे इंडॉलॉजीतले लोक आहेत का, डेक्कन कॉलेजचे लोक आहेत का, हे कोण लोक आहेत, या टाईपचा पेपर काढणारे लोक कोण आहेत. आर्किओलॉजी काढू शकते किंवा हिस्ट्री काढू शकते, एन्शियंट हिस्ट्रीचे लोक जे आहेत. तिसरा जो भाग आहे ते लिंग्विस्टिकवाले आहेत. 3 प्रोबॅबिलिटी जे आहेत त्या. आता सुभाष बोसचा प्रश्न या टाईपचा, आता कंपॅरिझन या टाईपचे काही प्रश्न इथे घेतले होते स्पेसिफिक आपल्या याच्यामध्ये. स्पेसिफिक म्हणजे याचा अर्थ काय, इट डिमांड्स मायक्रो रिडिंग म्हणून त्याला अंडरलाईन केलेलं नाही. सुभाषचं आता समजा एक मराठीत बायोग्राफी आलेली आहे, कुठलं ते प्रिझनमध्ये कसं होतं, अमुक अमुक प्रिझन सुभाष, हे सगळं वाचा नाही याची बुक रिव्ह्यू वाचला तरी पुरेसा आहे. म्हणजे प्रश्न येताना म्हणजे हे आपली ॲबिलिटी किंवा इनएबिलिटी असते, प्रश्न आपल्याला माहिती नसते. प्रश्न आला याचा अर्थ तो माहोलमध्ये कुठेतरी आहे. UPSC ही अशी परीक्षा आहे की जी ॲब्रप्ट असं काही विचारत नाही, त्याचा रिलेव्हन्स मला माहीत नाही, मी एवढा महान आहे की मला ते माहितीच नाही. आणि त्यामुळं या सगळ्यापर्यंत आपल्याला जायला पाहिजे. आता किती जाणार ना, त्यामुळे एक सोर्स रिलिजियसली करा, म्हणजे आयडियली 1 ते 12 तारीख, परत 16 ते 20 किंवा 25 तारीख, 25 ते 30 मधल्या काळ रिव्हिजन ठेवले. 10-12 तारखेपर्यंत सगळे मंथली येतात, योजना येतं, कुरुक्षेत्र येतं, लोकराज्य येतं, ते सगळं वाचलं 5-6 दिवस, तुमची रिव्हिजन केली, शेवटचे 5 दिवस रिव्हिजनला ठेवलं. रिव्हिजन महत्त्वाचे आहे, रिव्हिजन खूपच महत्त्वाचे, सगळा खेळ रिव्हिजनचाच आहे. पण त्यानंतर अवध तालुकदार हा आता ग्रोवरमध्ये आहे, सगळीकडे जाईल हा प्रश्न, सगळे दिलेला. त्यातली चर्चा जी आहे ते थीम्स वाचले का बघायला पाहिजे. थीम्समध्ये याच्यापेक्षा खोलवर चर्चा आहे ना, रजत रे सकट नाव दिले ना, थीम्स NCERT आहे, त्यातनं वाचायला पाहिजे. ते 11वीच्या लेवलला काही लोकांनी तर कन्झ्युम केलेलं आहे, अभ्यासाला याचा तर कोणीतरी अभ्यासलेला आहे, मग ते अभ्यासलेलं असेल. आता नवीन सिलेबस आलेला आहे, मग तो आपण वाचायला पाहिजे. NCERT नवीन आता आले त्यावर वाच झाले, 7वी 8वी 9वीचे जे आहे त्यातनं ते काढून टाका म्हटलेलं आहे. ऑनरेबल सुप्रीम कोर्टला पण लोकांनी क्रिटिसाइज केलं की तुम्हीच असं म्हणलं तर मग ते लिबरल डेमोक्रेटिक स्ट्रक्चर कसं काय राहणार. तुम्हाला वाचायचं असलं वाचा, वाचायचं नसलं वाचा, म्हणजे ते सक्ती कशाला करतात. ते चॅप्टर त्यांनी काढायला लावलं ना त्यातनं. मराठ्यांच्या हिस्ट्रीवर वाद झाला आत्ताच्या ह्याच्यात जे आहेत. कंटेम्पररी असणारं बेसिक जुनं जे मटेरियल आहे NCERTचं ते सगळं बारकाईनं बघायला पाहिजे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, मल्लिकार्जुन मनसूर, कलेच्या जगाच्या ह्याच्यामध्ये जे आहे ना. मग आता तुम्ही म्हणलं की हा प्रश्न माझ्याकडून गेलेलाच नाही, मग याच्याविषयीची तुमची आवड असली किंवा नसली तर याच्याविषयी कंटेम्पररी जे चाललेलं आहे याचं मुख्यतः काय आमिर खुसरो महोत्सव होतो, त्याचं रिपोर्टिंग होतं. आपल्याकडे सवाई होतो. कौशिकी चक्रवर्ती काय करतात, म्हणजे विश्वमोहन मीना, हे आता करंटमध्ये चाललेले लोक आहेत. त्यातलं जे वर्ल्ड म्युझिक नावानं ते SS काढतात. वर्ल्ड म्युझिक काय करतं, वर्ल्ड म्युझिक एक सगळ्या भारतातल्या सिंगरना घेऊन त्यांचा एक मोठा कार्यक्रम होतो, कॉन्सर्ट होते. मग आता याच्यात आलेले लोक काय, हे कुठंतरी कंटेम्पररी असणारे याच्यातच आलेली चर्चा आहे. बिलावल राग विचारलेला आहे तुम्हाला, समकालीन याच्यामध्ये असणार आहे. आता त्याचं लॉजिक आहे, वंदे मातरम आहे का, जनगणमन नाही का, वंदे मातरमच्या ह्यात आहे ना तो, म्हणजे ॲब्सर्ड असं काही विचार नाही. मला माहिती ना सीट असं म्हणणं, म्हणजे मला माहिती नाही हे म्हणण्यामध्ये वाईट काहीच नाही, कारण त्याच्यातून आपल्याला परत ट्रॅपमध्ये अडकणार नाही. प्रिटेंड अजिबात करता कामा नाही आहे तर नाही. मग जे राहील तेच इसेन्स, ते सोनं असेल, ते इसेन्स असेल, तो आपला खरं असेल जे आहे ते क्षेत्र. आता हा ऑफबीटच प्रश्न आहे, हा एक्सपेक्टेडच नाही. आणि अथर्ववेदामध्ये येणं सुद्धा नाईलाज नाही. जर वाचलं तुम्ही तर तो आयडियली यायला पाहिजे, शतपथ ब्राह्मणात यायला पाहिजे. क्षेत्र या कल्पनेचा विकास कुठं झाला, शतपथ ब्राह्मण आहे. म्हणजे त्याचं एक क्रोनॉलॉजिकल ग्राफ. मी असं म्हणत नाही की तुम्ही लगेच एल व्यासमच वाचायला पाहिजे, पण त्याच्या रिलेटेड बेसिक काय आहे, 2 पुस्तकं आहेत ना, NCERT, एन्शियंट इंडिया, RS शर्मा, आणि दुसरं हे जे आहे. मग लगेच आपण काय म्हणतो यांच्या नोट्स वाचू का, जरूर वाचा, पण ते सप्लिमेंटरी. हे जेवण हे काय प्रोटीन घ्यायला हे काय पूरक आहे ना. तुमचं उदाहरण कुठं आहे, तुमचं कुठं आहे म्हणणं, तुम्ही तुमचं वाचायला पाहिजे, तुम्ही तुमचं मटेरियल काढायला पाहिजे. तशा अर्थानं हा प्रश्न सोडून दिला की हा माहितीच नाही क्षेत्रपती. बिलावल, हिल्टन यंग यायला पाहिजे, 1926 साल आहे, हे तर यायलाच पाहिजे ना. 100 वर्ष होणार हे माहिती आहे आपल्याला, काहीतरी येणार आहे त्यातनं.
म्हणजे त्या मागच्या वेळेला पण त्यांनी विचारलं 20च्या डिकेडमध्ये अनेक सामाजिक चळवळी आणि सांस्कृतिक चळवळी आल्या, त्याची चर्चा करा. असा मेन्सला प्रश्न येऊन गेलेला आहे. 20च्या डिकेडमध्ये जे आदर ध्यान काँग्रेस कोणकोणत्या होत्या, ब्राह्मणेतर पक्ष आलेला होता का, स्वराज पक्ष आलेला होता का, कुठले कुठले पक्ष आलेले होते, अरर पार्टी होती का, असं सगळ्या चर्चा जे आहे तशा अर्थानं हे प्रश्न. तो म्हणला की आता ह्याच्यात तेच आहे की हे तुमचं तुम्ही केलंच आहे, पण हा एक्सरसाइज करा. म्हणलं की ऑनेस्टली तुम्ही म्हणला, पण हिल्टन यंग मला नाही कळालं, तर ते कन्फ्यूज करायला पाहिजे आणि त्याचं ॲनालिसिस करायला पाहिजे, त्याचा रिलेव्हन्स काय. म्हणून तर ते 100 इयर्स बॅक नावाची चर्चा असते ना, 50 इयर्स बॅक, 75 इयर्स बॅक, 40 इयर्स बॅक अशी चर्चा असते. मग ती इंटरेस्ट घेऊन वाचायला पाहिजे, कारण तो रिलेव्हन्स आहे ना त्याच्यातनं गोष्टी. आता द्विशताब्दी आहे फुलेंची, मग त्याच्यात गोष्टी बऱ्याच घडणार, त्याच्यातनं आलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे पॉईंट काय आहे की UPSC, कारण समकाळ ज्याला काळाला त्याला आयस करताय, समकाळ आजचा काळ जे आहे, कारण त्या काळाचं तुम्ही आपत्ती, या काळाचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे, आजच्या काळातल्या गोष्टी आम्ही तुम्हाला बघणार. आणि त्यांची मेथड ही आहे की 100 इयर्स हिस्ट्री रिपीट्स फर्स्ट ॲज अ ट्रॅजेडी, सेकंड ॲज अ फार्स. मग हिल्टन यंगची कमिशन, RBI म्हणलं नाही, आमचं आत्ताच गेलं सोनं वगैरे काय गेलेलं नाही, पाऊंड स्टर्लिंग कधी झालं होतं ना. मग तसं बघायला आत्ता गोल्डचा क्रायसिस, त्यावेळेस गोल्डचा क्रायसिस काय होता. आंबेडकरांनी सुचवलं पाऊंड स्टर्लिंगपासून दूर जा, प्रॉब्लेम ऑफ रुपी तुम्ही वाचला. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये प्रश्न का विचारला आणि प्रश्न कुठून विचारलाचा ॲक्च्युअल सोर्स, का विचारलाचा गेस, तो कशावर आहे, तुमच्या इन्फॉर्मेशन बेसवर जे आहे ते. आता हा पण विचारून झालेला आधीचा, का पण नसतं, नागरक मी तो सोडलेला आहे तरी, जैनिझम. आता हा काही ऑप्शनलच्या लोकांना यायला पाहिजे. पुढचा जो विचारलेला आहे 16वा प्रश्न जो आहे, मागणी आधी खूप चर्चा झाली, लोकसत्तानं पण चर्चा केलेली आहे मागणी शिलालेखावर. झिरो कसा येतो, काय कसा येतो, झिरोचा आपला प्राईड आहे, पण माया कल्चरमध्ये पण झिरो आहे ना, त्यामुळं झिरोबद्दलचीच आहे. मग तुम्ही म्हटलं की हे आत्ता जेव्हा बाहेर आलं तेव्हा लक्षात आहे की यातलं बऱ्यापैकी माहिती होतं. मग तिथं प्रेशराईज झालं का, तिथं एन्झायटी वाढली का, तिथं हँडल नाही झालं का, 2 तास हँडल नाही झालं, तर ह्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. की तुम्ही म्हटलं की म्हणून असं मी साधारणतः अशा 28 इकडे प्रश्न लिहिलेत. मी कॅल्क्युलेट केले की माझ्या मते माझ्या विद्यार्थ्यांना, मी ज्यांना शिकवलेलं आहे त्यांना 28 प्रश्न तरी यायला पाहिजे. की एवढे प्रश्न तरी आपल्या चर्चेमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली कुठे गेले. तू म्हटलं की हे लॉस झालं, त्यावेळेला भांबावलं, असं होतं ना, ततबको व्हायला लागतं. कारण तो मनुष्य आहे, आमचे वडील काय बोलणार, पिताश्री सुचतच नाही ना, किंवा XYZ काका आता जो XYZ कोण आता, तसा दबाव यायला लागला होता का. तो दबाव न घेण्याचं, प्रेशर न घेण्याचं प्रॅक्टिस करायला पाहिजे. ती कशी करता येईल, प्रेशरमध्ये काम करायला, तशी सवय लावायला. एकदम विदिन नो टाईम जे आहे ना, 0 मिनिटात, ते 0 मिनिटात काम करायला पाहिजे. आणि म्हणजे जी एक अभ्यासाची लक्झरी, अभ्यासाची तर अभ्यास इंटेन्सली इंटेलेक्च्युअली करत राहायला. बुधवारी संध्याकाळी हे चालू होईल, शुक्रवारी सकाळी असेल, शनिवारी असेल, रविवारी हे लिहिलेलं आज आहे, असं सुद्धा डोक्यात पाहिजे. ते एक असं वेब डोक्यात आलं, आपण सिंग्युलर केलेलं आहे, मग कुठलं हां हे बस चला हे वाच. कर्मधर्म संयोगान तसं काय उपयोग नाही. प्लॅन पाहिजे, स्ट्रक्चर पाहिजे. 3Bतल्या 4थ्या सीतला पासवर्ड हा आहे, हे चाललेलं आहे माझं. म्हणजे तसं तुमचा यू कॅन रीड ऑल्सो, यू कॅन राईड ऑल्सो, जबरदस्त कंट्रोल असायला पाहिजे. शेवटी येऊन काय तुझे आहे तुझं पाशीपरी तू जागा चुकलं असेल तिथंच येऊन थांबणार, आपल्याकडेच येणार ना सगळं. तुम्ही असं केलं तर 4 बोटं आपल्याकडे आले. त्यामुळं याच्यामध्ये टेक्निकली काय वाचायला पाहिजे याची यादी करा की होय हे बरोबर, ह्या पेपरनं मला असं दिसलं की झालेलं आहे की आता हा प्रश्न, हरप्पन टाऊनचा प्रश्न यायला पाहिजे, एका मुवमेंट तर यायलाच पाहिजे. म्हणजे आता स्पेक्ट्रम आहे, तर स्पेक्ट्रममध्ये पण दिलेले. म्हणजे आता जुने मुलं उपासना काय म्हणतात की सर ते स्पेक्ट्रम असतात, असं उपासना काय म्हणतात, पण स्पेक्ट्रममध्ये पण थोडं नीट वाचलेलं आहे. आता एखादा समजा 16च्या बॅचचा म्हणला, सर मला एक मुलगा भेटला, तो परवाच मला फोन होतो, म्हणलं की तो सर म्हणला स्पेक्ट्रम वाचतो. स्पेक्ट्रम कसं काय वाचतं, आणि ते गाईड आहे. कारण आता मी जेव्हा तयारी करतो त्यावेळेला मुखर्जी नावाचे नागपूरला असं त्यांना आम्ही भेटायला गेलो, त्यांना म्हणलं काय वाचतात, ते आम्ही म्हणलं बिपिन चंद्र. ते हसले, म्हणजे अरे ते पेड हिस्टोरियन आहे, ते काय वाचायचं, पैसे देऊन काय पण लिहिले असेल थोडंसं कलेक्टरला झालं. तुम्ही हे वाचा, सरकार वाचा, RC मुजुमदार वाचा. म्हणजे ऑथेंटिक अथॉरिटी ह्याच्यापर्यंत आपल्याला, कारण तुम्ही अथॉरिटी होणार आहात, तुम्ही अथॉरिटी आहे तर तिथपर्यंत आपल्याला जायला पाहिजे. त्याच्यावर्षीची चर्चा जी आहे. आता माधव नॅशनल, आता इथंच आहे माधव नॅशनल पार्क, गेल्या वर्षी त्याची 12ची यादी सगळ्यांनी पाठ पण केलेली होती.
तो मागच्या वर्षी यायच्याऐवजी ह्या वर्षी आला. मागच्या वर्षी तो एक्सपेक्टेड होता. MP सगळं जे झालेलं आहे ते निकोबार आयलँड, मग त्याची क्रिटिकल एन्क्वायरी करायला पाहिजे जे आहेत ते. सागरमाला, म्हणजे कुठले कुठले प्रश्न जे आहेत. आता हा ताई अहोमचा पण तसंच आहे, कारण युनिक गोष्ट, खूपच युनिक गोष्ट आहे ती अहोम कल्चर. आणि नॉर्थ ईस्ट विषयी आपला असं एकूण निग्लेक्ट आहेच की त्याची जिल्ह्यावाईज मॅप काढता येतो का? त्रिपुरा 7 जिल्हे आहेत. मणिपूर काय काय चाललेलं, सेनापती कुठं आहे डिस्ट्रिक्ट, तिथपर्यंत जायला पाहिजे. व्हॅलीमध्ये काय चाललेलं आहे, नद्या कशा चाललेल्या आहेत, कुठून कसं जायचं आहे. मग आता बुंग आहे, बुंगवर आलेला होता ना सिनेमा. तुम्ही म्हणला की खाली म्यानमारच्या बॉर्डरला इथं दिसतंच ना आपल्याला. त्यातला अगरवाल काय म्हणतो, आम्ही इथं राहतो, तुम्ही आम्हाला आउटसायडर म्हणता. एंडलेस डिबेट आहेत ना त्यात. मारवाडी जे सगळे आले आपल्याकडे, तर पेशव्यांच्या काळात आले सगळे मारवाडी. प्लासी कोणी जिंकलं? नगरसेठ लोकांनी जिंकलं. बिट्रेल होतं ना सगळं ते, नगरसेठनी फिरवलं. पुण्यात नगरसेठ होतं सगळे. याचा अर्थ एखादी गोष्ट कुठलीही वाचली तर त्याचं मॅक्रो काय आहे ते डोक्यात यायला पाहिजे. याचं विधान काय आहे. तथ्य असे नसतात ना, कुठलं तरी सत्य असतं त्याचं तथ्य निर्माण होतं. त्यामुळे तुम्ही जे तथ्य वाचता, फॅक्ट वाचता, त्याचं सत्य काय आहे हे मी का रटायचं आहे याचं कळायला पाहिजे. आणि त्याचं बेरेबल आहे, कारण किती फॅक्ट लक्षात ठेवणार बेरेबल आहे. मग काही गोष्टी कन्सेप्च्युअल, म्हणजे गुप्ता पिरियडमध्ये हे नसणार मला माहिती आहे, कारण गुप्तांचं कॅरेक्टर हे सामंती कॅरेक्टर होतं. गुप्तांच्या काळात प्रायव्हेट PPP सुरू झालेलं होतं. प्रायव्हेट लोक राजाला जाता येता टपली मारायला लागले होते, हे ते आमचं, हे आमचं. म्हणजे त्याचं एक कॅरेक्टर आहे. त्याच्यामुळं मग वेश्या शब्द कसा आला, प्रॉस्टिट्यूटचा. वैश्य एवढा संकर व्हायला लागला ना. वैश्य आहेत, प्रतिलोम अनुलोम जे, म्हणजे त्याच्या एटिमॉलॉजी आणि एपिस्टेमॉलॉजी तुम्हाला कळायला लागली तर खूप गोष्टी सोप्या होतात. एटिमॉलॉजी आणि एपिस्टेमॉलॉजी तुम्हाला कळायला लागली, कुठल्या एन्व्हायरमेंट असेल, सायन्स असेल, कुठल्या प्रकारची परिभाषा ते वापरतात आणि त्यातनं काय काय गोष्टी आलेल्या आहेत. आता विल्यम्सच्या याच्यावर खूप आलेली चर्चा, अशी टन्समध्ये चर्चा आहे ना याच्यावर. त्यामुळे तुम्ही म्हटलं त्यामुळेच चुकलेलं आहे, खूप वाचलेलं आहे आणि आयत्या वेळेला लक्षात नाही. त्यामुळे याचं क्रिटिकल अनालिसिस काय करायला पाहिजे, यातल्या माझ्या गोष्टी, जसं आता उदाहरणार्थ बुलोक गिबन्सचा प्रश्न एक्सपेक्टेड होताच, येणारच होता कधीतरी. तुम्ही म्हटलं की थांबा यात अडचण आहे. तुम्ही जेवढं इझिली म्हणतात तेवढं इझिली मला तर ते परस्यू होत नाही. मग याचा अर्थ काय आहे की त्या स्ट्रक्चरशी आपण ॲक्वेंटेड नाही. ते स्ट्रक्चर असं डोळ्यासमोर स्क्रीन असतं ना, असं जायला पाहिजे. 96, 97, 98चा पेपर, 99चा पेपर, 2000. म्हणजे जसं आता उदाहरणार्थ बुंग, तर त्यांचा हे आवडता कार्यक्रम आहे. तुम्ही 99चं पेपर जर बघितलं तर त्याच्यात त्यांनी लेखक विचारलेत, नाटककार विचारलेत, म्हणजे आपल्या शंभूमित्रा विचारलेत, तेंडुलकर विचारलेले, असं जुना पॅटर्न आहे त्यांचा त्या सगळ्यामध्ये. त्यामुळं मग सिनेमाविषयीची चर्चा त्यांनी आधी केलेलीच आहे. त्याच्यामध्ये आलेली चर्चा जे आहे ते ब्लॉकचेनचं. आता कैलास सूर्यवंशचं 1 वर्ष सगळं चाललेलं होतं याच्याबद्दलचं जे आहे ते. UPIचा प्रश्न यायला किती वेळा आलेला जे आहे ना, रिअल वर्ल्ड. मग आता तुम्ही याच्यातलं विश्लेषण करा की तुम्ही म्हटलं हे सगळं बरोबर आहे. माझा ऑप्शनल जॉग्रफीमुळे मला याच्यातले सगळे प्रश्न आले. माझा हिस्ट्री आहे, माझ्या यातलं. तुमचं प्लस काय आहेत, तुमचे मायनस काय. ती यास्मिन म्हणून यास्मिन पठाण, युवा पठाणांची नात होती. यास्मिन झाली नंतर, तर यास्मिन काय करायची की सर माझं हे येत नाही, मी हे करणारच नाही. पण त्याची कॉस्ट ती सगळी आहे, कारण मी प्रयत्न केला तरी मला जमणारच नाही, कारण सायन्स इज नॉट माय कप ऑफ टी, मला जमणार नाही आहे. बेस्ट वे काय की त्याची एनर्जी कुठं घालायला पाहिजे. त्यामुळं याच्यामध्ये स्ट्रक्चर आहे, मध्ये फोडता येतं. तुम्ही जसं म्हणलं की आता आपण बघितलं की पण सर असं होत नाही. आम्ही म्हटलं पॉलिटीला 12, पण पॉलिटीच नाही आहे. पॉलिटी कुठे, 4च प्रश्न विचारले, पॉलिटिक्स हमखास गेलं सगळं. मग त्याच्या कुठं येईल, त्याला बॅकअपला काहीतरी प्रत्येकाला प्लॅन आहे का, हे पडलं तर काय असेल, हे पडलं तर काय असेल, त्याचं एक स्ट्रक्चर उभं करायला पाहिजे जे आहे. जसं आता याच्यामध्ये संपूर्णतः हा MSMEवर तर एसे पण लिहून घेतलेत मी. MSME हा असा टॉपिक आहे, त्यावर एसे पण यायला पाहिजे, तेवढं वाचायला पाहिजे. त्यातले M किती आहे, S काय, MA काय आहे, त्याचं जे आहे त्याची आर्ग्युमेंट जे आहे ते स्मॉल आणि हे. आता ॲव्हिएशनचा प्रश्न पण बऱ्याच जणांनी, आता ह्याच्यात दुसरा जो की वाचताना काही प्रश्न आपण घालवले का, रिडिंगच्या नादामध्ये काही प्रश्न गेले का, प्रेशरमध्ये वाचलं किंवा त्या सगळ्या प्रोसेसचं प्रेशर आलं आणि त्यामुळे साधं होतं पण ते वाचलं गेलेलं नाही आहे जे आहे.
जसं या कमिटीचं अदरवाईज मला बाहेर आल्यावर लोक म्हणले की इथं मला भेटतं, म्हणले की सर सांगता आलं असं मल्होत्रा कमिटी हे कमिटी आम्हाला माहिती होतं. त्या मुवमेंटला प्रेशराईज झालं. मग त्या 2 तासाचं कॅल्क्युलेशन करायला पाहिजे की आता बऱ्याच मग काय काही म्हणजे इथल्या प्रॅक्टिसचा नेट प्रॅक्टिसचा भाग आहे. बरेच जण कसे 5 प्रश्न अवघड गेले मागणं सुरू करतात. सीसॅटला काही जणांना फायदा झाला, शेवटची गणितं थोडी सोपी होती खालच्या ह्याच्यामध्ये. तशा अर्थानं नेट प्रॅक्टिस पण चांगली पाहिजे. तुम्ही इथं जे काम करता ते पण खूप चांगलं पाहिजे. होमवर्क जे आहे, मेथॉडॉलॉजी जी आहे ती, आणि ईज ऑफ डुईंग जे आहे ना, ईज असायला पाहिजे. तो ईज कधी येईल, मटेरियल सील करायला पाहिजे एवढं मटेरियल आहे. मग त्याचं एक सॅम्पल तुम्ही धरा का, क्वालिटीचं माझं एवढं मटेरियल आहे, एवढे प्रश्न आहेत, सगळे मेन्स लिहून बघणार. त्यामुळं मेन्स लागतेच आहे. म्हणजे मेन्सच्या, कारण प्रीचा अभ्यासच नसतो असं सांगतील तुम्हाला लोक. अभ्यास मेन्सच असतो, कारण त्याला मार्क आहे. आणि मग याच्यात अगदी समजा जुने लोक, अगदी जुने म्हणजे 17-18 पर्यंत, ते काय म्हणतील की आम्ही मेन्सचा अभ्यास करायचो, प्रीचं शेवटी फक्त सायन्स वाचायचं. आणि मुख्य पॅटर्नमध्ये मार्केटनं या 4-8 वर्षात बदल जो केलेला आहे तो काय आहे, तर आता मी मेन्समध्ये अडकलो. मी तुमच्याकडे लक्ष द्यायला, प्रीच्या लोकांकडे वेळ नाही. मेन्सचे लोक आहेत ते सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत आहेत. मी म्हणणार आपण काय करू त्यानंतर. जुन्या लोकांना तुम्ही विचारा खरा पॅटर्न कसा आहे, प्री मेन्स असाच पॅटर्न आहे. प्री डाऊन झालं की 4 महिने प्री करायला पाहिजे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जान, परत मेन्स करायला पाहिजे, परत फेब्रुवारीला मेन्स करायला पाहिजे, काय प्री करायला पाहिजे, परत मेन्स करायला पाहिजे. अशा ह्याच्यात 2 प्रीचे टर्न येतात आणि 2 मेन्सचे टर्न येतात. आपल्या ह्यात काय होतं की इथपर्यंत मेन्स आणि प्री, आणि मग पुढचं येतच नाही. मग परत तोच पॅटर्न आपण करतो. त्यामुळे इमिजिएटली कुणीही काय म्हटलं तर प्री सिक्युअर करा. मग आत्ताच्या ह्यात बेस्ट रेशो मला जो दिसतो तो 4-3. कारण एक्सेसिव्ह प्रीचं प्रेशर घेऊन सुद्धा काय फायदा नाही आहे, मार्कच नाही आहे. प्री केलं खूपच भीतीनं आणि मेन्स तयारीच नाही आहे, तरी वर्ष वाया जाईल. त्यामुळे मेन्स चालू ठेवा. 3 दिवस 4 दिवस मेन्स करायला पाहिजे, ऑप्शनल संपवायला पाहिजे, गती यायला पाहिजे. नंतर तुम्ही जेव्हा मागं तुमच्या करिअरकडे बघाल तुम्हाला असं वाटायला पाहिजे की या 8, 10, 11 महिन्यामध्ये माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला अभ्यास झालेला होता. जिथं आपण लो होतो, जिथं स्लो जातं, जे एकदा आलेलं आहे. असे खूप विद्यार्थी आहेत ना की मी आता ह्या वर्षी घेतलं, मागच्या वर्षी पण घेतलं होतं. प्रीच्या दिवशी कुणाला मेन्स लिहायचे असे लोक 5-6 लोक तरी येतातच. प्रीच्या दिवशी 24 मेला संध्याकाळी 3 तासा पेपर लिहायचा, असे लोक असतातच. म्हणजे शेवटी एकदा आपण नावे बसल्यानंतर जितकं अंतर कापलं, कॉन्ट्रॅक्ट आहे ना, आपण मजुरी दिवसांत सोडून चाललेलं. चला आजची मजुरी मिळाली, कॉन्ट्रॅक्ट घेतले ना आपण, मग ते उडकायचंच आहे. मेट्यावर तुम्ही काय पण वापरा, शेवटी हे करायचंच आहे ना आपला. हा डोंगर इकडे आहे. आता मी जसं म्हणतो की आता शिकवताना माझ्याबाजूला डोंगर असतो, संपलं इकडं असतं म्हणतो. आता बघा मी मोकळा झालो ना, आता हा आपल्यावर, मग तुमचं बेस्ट काय डोंगर नाही जायचं, संपलं. कुठल्याही क्लासवाले तुम्ही जे करता किंवा तुमचा अभ्यास आहे, तुम्ही ठरवलेल्या वेळेत किंवा क्लासवाल्यांच्या बरोबर संपला की तुम्ही आयस होणार. त्या मुवमेंटला उचलता येत नाही आपल्याला, राहतात. आणि त्यामुळे मग त्या गॅप सोडायला पाहिजे. 3 दिवस मेन्स करा किंवा 4 दिवस मेन्स करा, 3 दिवस प्री करा. कारण एक्सेसिव्ह फिअर ऑफ द प्रिलिम ऑल्सो प्रॉब्लेम. याचं कारण काय, त्याला मार्क नाही. प्री सेव्ह करत जायला पाहिजे. मग त्याचा बेस्ट वे काय, मेन्स लिहा त्याचं प्री करा, मेन्स लिहा त्याचं प्री करा, मेन्सचा अभ्यास चालू करा. मेन्स खरी आहे, त्याला मार्क आहे, त्याच्यामध्ये एक्सलन्स 1 to 10 मध्ये मला जायचं आहे, तर त्याला मेन्स आणि त्याचं प्री. मग याच्यात आपला असं होतं, पण माझी ती मेथड नाही आहे, मग घरी जा. 3 वेळा असं माझी पद्धत नाही, माझी 4थ्या वेळेला घरी जायचं. कारण होणार नाही आहे, म्हणजे हे आपलं काय रुदन आहे किंवा हे भ्रम आहे. तो म्हणला मला 3 दिवस, सर 3 दिवस आहे, मी बदलून टाकू. शेवटी टाकेचे गाव सोसल्याशिवाय त्यातनं बाहेर येणार नाही. त्यामुळे ते तिथं टाका टाकणार. मग त्यातनं जी मूर्ती येईल ती आपण आहे ना. परसे समजा प्रवीण आहे, स्वाती, सुधार आहे, इस्लाम, कोण पण आहे, याच्यामध्ये काय रस नाही, इस्माईलमध्ये काय रस नाही. रस कशामध्ये आहे, तुमच्यामध्ये असणार आहे आय एसमध्ये. मग तो आय एस कुठं आहे, त्याला घडवायला पाहिजे. मग तो आय एस घडताना तुम्हाला फील यायला पाहिजे. 1 महिन्यापूर्वी पण आणि आज पण मी तेच याचा प्रॉब्लेम आहे. पर्सनॅलिटीमध्ये ड्रास्टिक बदल घडवत आणायला पाहिजेत. अशा अर्थानं याचं ॲनालिसिस जे आहे ते आपल्या हा जो पण प्रश्न बघितलेला LLMचा प्रश्न यायला पाहिजे. त्याच्यावर लोकसत्तातच केवढं लिहिलेलं आहे, लोकसत्तातच खूप लिहितात जे आहे ते. जसं आता आजच्या समजा याच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे की वादळ कसे होते, आणि ते लोक म्हणजे इंटरनॅशनल लोक आहेत, मराठीत लिहितात. हे आपलं सौजन्य आहे. अनिल शिराळ म्हणजे कोण आहेत ते, आपल्या मराठी विज्ञान परिषद लोक आहेत. मग त्याचं महत्त्व आपल्याला म्हणजे आता नो टाईम
विदिन नो टाइम आपल्याला झालेलं ना. कोलंबियातले लोक आपल्यासाठी मराठीत लिहितात. मग हे वाचायला पाहिजे ना. जे जे इंटरनॅशनल अथॉरिटी विदिन 0 मिनिटामध्ये आज यांनी हरीश वानखेडेंनी लिहिलेलं आहे. आजच्या कुठल्या सिनेमाचा इश्यू काय आहे, बॉलिवूडचं जे आहे ते. म्हणजे जे जे तुम्हाला रिजनलमध्ये वाचता येईल ते वाचायला. आता काही जण काल आम्हाला म्हणले की सर आम्ही काय करतो, आर्टिकल घेतो इन मराठी लगेच वाचतो. हरकत नाही. पद्धती काय असेल, हिंदूची आर्टिकल आम्ही घेतो, ती फोटो टाकतो, यांना विचारतो काय काय तरी चालेल. शेवटी आपल्याला काय आहे की जे डेंग म्हणलं होतं ना, मांजर काळा आहे का पांढरा काय करायचं, मला उंदीर खाता आहे ना संपलं, असं डेंगनं सांगितलं होतं मावं गेल्यानंतर. तशा अर्थानं तुमची मेथॉडॉजी तुम्हाला सूट होईल ते करा. हे कटकट करतात म्हणून ही मेथॉडॉजी नाही घ्यायची, कारण ती वर्क होणार नाही, ती पडणार आहे जे आहेत. जसा LLMचा प्रश्न होता, जे ब्लॅक बॉक्सचा प्रश्न होता आपल्या याच्यामधले जे आहेत ते, हा मिस्टर एक्सचा म्हणजे इथं सगळा असा क्लस्टर आहे, इथं स्लो झालं पण सगळं, आणि त्याच्या पुढं जाता झालं नाही. त्याच्या पुढे बऱ्याच हे 7-8 प्रश्न त्यांनी टाकलेले आहेत. रचना पेपरची जर आपण बघितली ना, की दीर्घ वाचण्याचे प्रश्न आहेत. मग त्या दीर्घ वाचनाच्या प्रश्नापर्यंत आपण आलो का त्याचं प्रेशर आलं. कारण 60-65 समजा आता माझ्या D सिरीज होती याच्यामधली, याच्यामध्ये माझ्यामध्ये तो प्रश्न लागला, तो 76 नंतर लागला, आणि पुढचे 7-8 प्रश्न. पण 76 पर्यंत मला तसं काही नव्हतंच नाही. म्हणजे जे प्रश्न यायलाच पाहिजे होते, जसं आता आपण म्हणलेलं आहे काय डिकोयाचा मॅच द फॉलोइंग आहे, खूप वेळा बघितलेलं आहे. मग हे तुम्ही म्हणलं की तुम्ही बघितलास, मी नाही बघितलं. मग हे मान्य करायला पाहिजे की मी नाही बघितलेलं. त्यामुळं क्रिटिकल रिफ्लेक्शन आणि कन्फेशन दोन्ही गोष्टी आहेत. क्रिटिकल रिफ्लेक्शन आहे आणि कन्फेशनने प्युरिटी येईल ना. कन्फेस करण्यामध्ये वाईट काहीच नाही. कन्फेशन आवश्यक आहे, त्याच्याशिवाय ते पुढे जाणार नाही. कारण यात बराचसा इगो असतो किंवा इलिटरसी असते, किंवा याच्यामध्ये अननोननेस असतो, किंवा एक पर्सनॅलिटीचा मोड झाला तो रिजिड होतो. फ्लेक्झिबल पाहिजे आपल्याला. एकच बिलकुल करेंगे किंवा नाही दौडके करेंगे, एकच गोष्ट आहे, बाकी काहीच नाही आहे. तशा अर्थानं त्याचं सगळ्याचं जसा हा प्रश्न आहे, एसॅनचा प्रश्न आहे, असे साधारणतः मी हिस्ट्रीचे 12 माळ्यामध्ये यायला पाहिजे होते जे वाचन. म्हणजे मी जे शिकवले त्या विद्यार्थ्यांचं, यातले 16 कुठले 31 ते याच्यामधले 51 ते 70 मधले 10 यायला पाहिजे होते. 71 ते 80 मध्ये एकच, कारण तिथं मोठे प्रश्न आहेत, ते तुम्ही वाचण्यामधून सवय गेलेली आहे. 81 ते 100 9 प्रश्न आहेत. असे 28 प्रश्न साधारणतः यायला पाहिजे. 60 अटेम्प्ट गेले तर त्याचे 96च्या वर जायला पाहिजे. तुम्ही अटेम्प्ट किती केले, मग याचा रेशो किती आहे, सगळीकडे प्रूव्ह झालेला आहे. 10:1 आहे. 10 प्रश्न तुम्ही सोडवले तर एक प्रश्न चुकायला आपल्याला परवानगी आहे. म्हणजे मी म्हणलं की मी 74 सोडवले, याचा अर्थ काय झाला की 7 आणि 1 8 प्रश्न त्यातनं गेले. म्हणजे 64-65 पर्यंत चूक यायला पाहिजे. ही गॅप बऱ्याच जणांची जास्त आहे की 30 चुकले 32 चुकले. मग ह्या गॅपचं मिनिमाइज करा. हे स्पेस कमी असेल तर. आता असे विद्यार्थी होते ना माझे की 66 सोडवले सर, बस 64 बरोबर आहे. मग हे कशात होईल, ट्रिमेंडस नंबर ऑफ रिव्हिजन्स आणि रिस्क घ्यायचं करेज, यात ते झालेलं आहे. पण असे लोक, कारण स्ट्रक्चरमध्ये ते फुटतं हे नक्की आहे. मग त्याचं तुम्हाला अनप्रेडिक्टेबनेसचा अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास त्याचा बारा, म्हणून त्याचा रेशो काय 70-30 आहे. 30% अभ्यास, 70% क्वेश्चन पेपरचा अभ्यास. म्हणजे कुठलाही क्वेश्चन पेपर तुमच्या करिअरमधले 10 तास असतील तुमच्याकडं, तर 7 तास क्वेश्चन पेपर पाहायला पाहिजे, 3 तास अभ्यास नावाची बिनमहत्वाची गोष्ट करायला पाहिजे. कारण काय करायचं कळतच नाही. जे अगदी एक सोपं मेटाफर आहे ना, की तुम्ही काय करायचं नाही कळालं की तुम्ही निम्मे आयास झाला. ते आपलं इतकं मिक्सिंग होतं, हे करायचं का नाही, हे करायचं, पहिली यादी करा, हे नाही करायचं, हे करायचं नाही. म्हणजे तो सतीश आपल्या अश्विनी भिडेंच्या आधी होता, सतीश देशपांडे, साताऱ्याचा आयास झालेला होता. तो विद्यार्थ्यांना म्हणायचा की तुम्ही कुठं किती काळ राहणार हे कळालं की तुम्ही आयास झाला. म्हणलं काय अरवण मनुष्य. पण ते नंतर रिअलाइज होतं आपल्याला की कुठं, म्हणजे हिस्ट्रीत किती राहणार, पुण्यात किती राहणार, ह्या मित्रांच्यात किती राहणार, ह्या ऑप्शनमध्ये किती राहणार, कुठं किती काळ राहणार हे कळालं की आपण आयास झाला. त्याचा सेन्स यायला पाहिजे. मग याचे रेझोनन्सेस खूप आहे. मी म्हणलं की पास मला जॉग्राफी होतच नाही, थांबलेलं की दुसरीकडे आला. मी ठरवलेलं आहे म्हणून नाही. तुम्हाला काय ठरवलेलं आहे, तुम्ही ऑनेस्ट असाल ना, तुम्हाला काय ठरवलेलं आहे आणि तुम्हाला काय वाटतं, तर वाटतं ते फॉलो करायला. इंट्युशन वर्क्स मोर. कारण तुम्ही स्ट्रक्चर आहे आणि त्यामुळे तुम्ही हे करता. मला मध्येच एन्व्हायरमेंटचं फिअर होतं, एन्व्हायरमेंट वाचायला चालू करायला पाहिजे. म्हणजे तशी इंटरनल फ्लेक्झिबिलिटी ठेवायला पाहिजे. अशा अर्थानं ह्या आपल्या प्रीच्या क्वेश्चनच्या ह्याच्यामध्ये जे आहे ना, मग आता याच्यात जे दिसतं स्किलच्या पातळीवर जे आहे ते इमिजिएटली
रिडिंगचं इन्फरन्स. आणि दुसरा राहिला प्रश्न काय की मेन्स दिलेल्या लोकांचं पण झालं की सर डबल चेक लावला होता त्यांनी आणि त्यामुळे सिसॅटला आम्ही इकडून निघालो पण सिसॅटला गेलो. याचा अर्थ काय की त्याच्या प्रकारचं वाचायला पाहिजे ना. मग ते कुठं तुम्हाला म्हणलं हे कुठं प्रकारचं मिळेल. मिंट वाचा, ईटीचे ॲटलिस्ट 2 दिवस तरी वाचा. इकॉनॉमिक टाइम्समध्ये ही सगळी चर्चा आहे. आणि म्हणजे या चर्चेचे सोर्सेस काय प्रकारे, कारण ते कॉम्प्रिहेंड होत नव्हते पॅराग्राफ, त्याच्या पॅटर्नमधनं वेगळ्या प्रकार आले. विचार काय करायला पाहिजे हा प्रश्न काय विचारला आणि कुठून विचारला. तर याच्यावर तुमचं आता बऱ्याच जणांना इन्फोसिस IT मधले काम करणारे लोक म्हणले सर हे जमलं सगळं, याच्यात काय नाही एक्सपिरियन्स असणार, कारण त्यांची ती टर्मिनॉलॉजी होती त्यातनं त्यांना ते सापडले. त्यामुळं मग मी कुठं आहे आणि मला ते कसं बघायला पाहिजे याच्याविषयीची थोडक्यात ही केलेली चर्चा आहे आपल्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये जे आहेत. एकूण वेळेचं आहे बघता काही जणांनी म्हणलेलं होतं जर स्पेसिफिक काही प्रश्न असतील तर मला ते लिहून द्या किंवा तिथं राहून विचारा. असे एक अनुक्रमे 5 प्रश्न आपण घेऊया आणि मग थांबू की तुम्हाला काही प्रश्न आहेत तो म्हटलं विचारत नाही मी लिहून देतो तरी चालेल, मला चिठ्ठी पुढं गेली कसंही याच्यावर या चर्चेवर काही प्रश्न असतील तर आपल्याला बोलता येईल. कारण प्रॅक्टिकली मेन्सचा सगळा जो विचार आहे तो तुम्ही कसा केलेला आहे काय आहे तुम्हाला त्यात काय वाटतं. तुम्ही म्हटलं की ऑल दिस इज न्यू टू मी, याच्यातलं 30% तुम्हाला असं वाटलं की नाही नाही मग आय एम क्लिअर तर मग नको, पण तुम्हाला वाटलं की शंका आहे तर आपण एक 5 मिनिटांसाठी ठेवूया. याच्यात कॉन्टॅक्ट नंबर यासाठी दिलेला आहे की हे अनालाइज करून मला जर यातलं वाटलं की या कॅन्डिडेटशी बोलायला पाहिजे म्हणून मी तो कॉन्टॅक्ट नंबर यात दिलेला आहे की ह्या तर माझ्या क्लासचा असला किंवा नसला पण या कॅन्डिडेटशी बोलता येईल हे असं आहे. मी जेव्हा शांतपणे अनालाइज करेन म्हणून त्याच्यात कॉन्टॅक्ट नंबर घेतला. म्हणून तुम्हाला म्हणलं की याचे तुम्हाला हवा असले तर फोटो काढून क्लास नंतर जरी समजा राहिला असेल, कारण याच्यावर नंतर आपल्याला बोलता येईल जे आहेत. थांबूया आपणच. काही शंका असेल तर मग मला मेसेज करा, आपण इंडिव्हिज्युअल मी जेव्हा वेळ देईल तेव्हा या आणि भेट. ओके थँक्यू. थांबू.